आचार्य सत्राचं आपण आज 221 क्रमांकाचं वचन बघणार आहोत. आजचं वचन आहे, ज्ञाने विनवैराग्यते काही करावे बापया. मागच्या सत्रातल्या वचनामध्ये आपण पाहिलं, दात असती तेथ चणे नाही, चणे असती तेथ दात नाही. म्हणजे ज्ञान असेल तर वैराग्य दिसत नाही आपल्याला, आणि जिथे वैराग्य आहे म्हणजे कर्मराटीमध्ये, तर त्या ठिकाणी आपल्याला ज्ञान दिसत नाही. किंवा नुसतं दैवराटीमध्ये जरी घेतलं तर कुणाकडे तरी ज्ञान तुम्हाला अफाट दिसेल, परंतु वैराग्य जी आहे, अनासक्ती जी आहे ती दिसणार नाही. एकाकडे अनासक्ती आहे, आलिंबन रहितता आहे, परंतु त्यांच्याकडे ज्ञान नाही आहे. असं दोन्ही आपल्याला हे भेद बघायला मिळतात. परंतु स्वामींनी सांगितल्याप्रमाणे विरळा नांदे, म्हणजे कुणीतरी असं असतं, सगळेच असं नाही आहेत की ज्ञान आहे आणि वैराग्य नाही, वैराग्य आणि ज्ञान नाही, असे सरसकट सगळे नाही आहेत. एक संभावना स्वामींनी सांगितले, किंवा बहुतांश वेळा असं बघायला मिळतं, वांचून स्वामींनीच सांगितल्याप्रमाणे ज्ञाता विरक्ताचा संग कीजे. ज्ञात आणि विरक्त दोन्ही गोष्टी ज्यांच्याकडे आहेत, येण्याअर्थी म्हणजे हे वचन जर का स्वामींनी सांगितलेलं आहे, म्हणजे अशा गुणांची, अशा आचरणाची लोक आहेत या सृष्टीमध्ये, जे ज्ञात सुद्धा आहेत आणि विरक्त सुद्धा आहेत. काहींकडे तुम्हाला ज्ञान दिसेल, पण समजा वैराग्य दिसणार नाही तुम्हाला, पण वैराग्य असू शकतं. वैराग्य दिसण्यापेक्षा ते असणं खूप महत्त्वाचं आहे. कदाचित ते दिसणार नाही, पण ते असू शकतं. जसं ते ज्ञानी जनकराजा संदर्भामध्ये सांगितलं जातं, जे अनेक जनकराजे होऊन गेले, त्याच्यामध्ये ज्यांचा उल्लेख व्हायचा ज्ञानी जनकराज म्हणून, तर त्यांना त्या एका साधूनी हे केलं की बाबा, त्यांनी आक्षेप घेतला त्यांच्या राजदरबारामध्ये येऊन, की तुम्ही एवढा राजविलास उपभोगता, सोनं नाणं सगळं काही तुम्ही परिधान करता, राजवस्त्र तुम्ही परिधान करता, स्वतः राजे आहात, आणि मग तुम्ही वैराग्य किंवा तुम्ही ज्ञानी कसं काय? म्हणजे आम्ही एवढं सगळं त्याग करून आमचं तर त्याग वायाच गेला, असं तिने राजाला आक्षेप घेतला. राजाने काय केलं, त्याला फाशीची शिक्षा दिली, त्याला 8 दिवसामध्ये फाशी देऊन टाका. आता तो जो साधू होता तो घाबरून गेला एकदम, तो म्हणे करायला काय आलं, झालं काय? मग 8 दिवस म्हणजे 7 दिवस त्यांना चांगलं चांगलं खायला दिल्या गेलं. 8व्या दिवशी फाशी आहे. आता तो साधू आता आहे, आता राज आज्ञा म्हटल्यानंतर काय करायचं? आणि 8व्या दिवशी असं जेवण दिलं की भाजी आहे त्याच्यात मीठ नाही, खीर आहे त्याच्यात गोड नाही, असं सगळं अशा पद्धतीने जेवण, सगळं बेचव जेवण त्यांना दिलं गेलं. तेही त्या साधूनी खाल्लं ज्या दिवशी फाशी आहे त्या दिवशी. आणि मग जनकराजा त्या दिवशी भेटायला गेलं. मग कसं काय व्यवस्थापन वगैरे कसं वाटलं? त्यामुळे कसलं व्यवस्थापन, आता 8 दिवसांनी माझी फाशी आहे असं ऐकलं मी, आणि 7 दिवस जरी तुम्ही माझं पंचपक्वांना खाऊ घालून सगळं काय हे केलं, तरी माझी 8व्या दिवशी फाशी, हे मला आठवायचं. आठवून ते जेवण काय, जेवणाची मला म्हणजे 7 दिवस सुद्धा चव लागली नाही. म्हणजे 8व्या दिवशी तर बेचवच जेवण होतं, परंतु ते 8व्या दिवशीचं वास्तविक बेचव जेवण, परंतु 7 दिवस जे काही चवयुक्त जेवण दिलं ते सुद्धा बेचवच लागलं त्याला. कारण की काय, 8व्या दिवशी फाशी आहे, 8व्या दिवशी फाशी आहे, असं जर का माणसाला माहिती असेल, तर तो जेवढ्या दिवस त्याला काही चांगलं जरी व्यवस्थापन असेल, जेवण चांगलं असेल, तरी त्याला त्याची चव लागेल का? नाही लागणार. म्हणजे एकदा तुम्हाला ज्ञान झालं, माझा मृत्यू आहे, की तुमची जीवनातली, जगण्यातली, जेवणातली सगळी आसक्ती निघून जाते. मग असं काही राहत नाही की मला हे आवडतं ते आवडतं वगैरे, काही नाही. मृत्यू समोर आहे आणि कशाला काय आवडतं नावडतं. तसं आहे की
ज्ञाने विन सांगितलं स्वामींनी, ज्ञाने विन वैराग्य उपयोगाचं तर नाहीच, परंतु ज्ञान झाल्यानंतर आपोआपच वैराग्य निर्माण होतं आणि वास्तविक ते झालं पाहिजे. जर का होत नसेल तर ते ज्ञान बीजरूप नाही असं लक्षात घ्यावं. आपलं ज्ञान तर भरपूर झालं, पाठांतर चांगलं झालेलं आहे, त्याचे वचनांचे अर्थ माहिती आहेत, लीळा माहिती आहेत. आपण एखाद्या अधिकरणात साधूंना उलटे पालटे प्रश्न करून त्यांना सतवतो आपण, हे सगळं काही येत आहे आपल्याला. आणि आपण जवळजवळ 25 वर्षाची उपदेशी आहोत असं सर्टिफिकेट पण आपण स्वतः लावून घेतलेलं आहे आपल्याला. आता एवढं सगळं असल्यानंतर, म्हणजे एवढं सगळं ज्ञान असल्यानंतर जर का आपल्याकडे वैराग्य नसेल तर समजायचं ते फक्त शब्दरूप ज्ञान आहे. शाब्दरूप जे ज्ञान असणं गरजेचं आहे, शाब्द ज्ञान ज्याला म्हणतात, बीजरूप असणं, ते बीजरूप ज्ञान आपल्याकडे नाही. बीजरूप ज्ञान असं आहे की एकदा जेव्हा तुम्ही बी पेरता, आज संध्याकाळी जर का बी पेरली तर लगेच काय त्याचा अंकुरित होणार नाहीये, परंतु पेरल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये प्रक्रिया सुरू होते. ती प्रक्रिया बीच्या आतमध्ये ती प्रक्रिया चालू होते, बीच्या बाहेर ती प्रक्रिया नंतर अंकुरित होणार आहे. परंतु टाकल्या लगेच ते कार्य चालू होतं. तुम्ही जर का दुधामध्ये एक थेंब जरी टाकला लिंबाच्या रसाचा, एक थेंबच टाकायचा आणि मग ते सूक्ष्मदर्शीने काय करायचं ते तपासायचं. तुम्हाला त्या प्रत्येक जिथे तो थेंब पडलेला तिकडे अनेक प्रकारचे बदल तुम्हाला होताना दिसतील. म्हणजे हे काय आहे, जसं ते बीजरूप होणं यालाच म्हणतात की बीजरूप झाल्यानंतर लगेच प्रक्रिया चालू होते. आणि म्हणून ज्ञान हे अशा प्रकारचं बीजरूपता ज्ञानामध्ये असली पाहिजे, किंवा आपण ती बीजरूपता स्वतः करून घेतली पाहिजे. ज्ञानामध्ये बीजरूपता असतेच, कारण की ते परमेश्वराच्या मनोधर्माने आलेलं आहे, किंवा उपस्थित अधिकरणांच्या मुखातनं ते येत आहे, तर ते बीजरूपच आहे ते ज्ञान. परंतु आपण ते बीजरूप करून घेतो की नाही घेतो हा आपला कड आहे. कारण की देवे करावे ते केले आणि जीवे करावे ते ठेले. म्हणून आपण जोपर्यंत त्या ज्ञानाला स्वीकारत नाही तोपर्यंत ते ज्ञान बीजरूप होत नाही. आणि स्वीकारणं म्हणजे काय आहे की आवडीपूर्वक, श्रद्धापूर्वक ते ज्ञान घेणं. स्वामी सांगतात की आता चेत वायसे घेपे पाठी अनुभवे जाणार. आता चेत वायसे घेपे म्हणजे आता जे ज्ञान येत आहे ते तुम्हाला स्वीकारायचं आहे, म्हणजे तुम्हाला काहीतरी या ज्ञानाचा उपयोग करायचा आहे, म्हणून त्या ज्ञानाचा स्वीकार करायचा आहे. त्या मनोधर्माने जर का तुम्ही स्वीकार केला तर ते ज्ञान बीजरूप होणार आणि पाठी अनुभवे जाणार आणि नंतर ते ज्ञान तुम्हाला उपयोगी येईल. नाहीतर मग घेतोय आपण पुस्तकं, जसं पुस्तकांचं जर का उदाहरण दिलं, अनेकांच्या घरी अनेक पुस्तक आहेत, ग्रस्तांच्या घरी कमी पुस्तकं नाही आहेत, पारायणाची तर खंडीवर पुस्तक आहेत, परंतु वाचनीय पुस्तक आहेत, लीळाचरित्र असेल वगैरे काय काय. मागे कुणीतरी मला पुस्तकं आणून दिली, हे आमच्या काहीच उपयोगाची नाही आहेत पुस्तकं. आणि त्या पुस्तकामध्ये लीळाचरित्र पुस्तक होतं, जुन्या भाषेतलं लीळाचरित्र होतं. आता मी त्यांना काही बोललो नाही, कारण की त्यांना आवडच नाही आहे ते वाचायची. मग त्यांना परत देऊन काय होणार आहे, ते कुठल्या तरी कपाटामध्ये कुठेतरी ठेवल्या जाईल. म्हणजे असं पुस्तकांचा संग्रह भरपूर आहे आपल्याकडे, परंतु तो बीजरूप नाही आहे, तो अनुभव आहे, म्हणजे तो कधीच आपल्याला उपयोगी येणार नाही आहे. कारण की आपण त्या हिशोबाने विकत नाही घेतलेलं आहे. आपल्याला कोणतरी सांगितलं हे घ्या पुस्तक चांगले म्हणून आपण ते घेतलं, आणि त्यावेळेस आपल्याकडे पैसे होते म्हणून ते घेतलं गेलं आणि ते ठेवलं आपण. आता ते आपल्या कधीच उपयोगी येणार नाही. त्याला काय होईल, ते वाळवी लागून जाईल, ते पुस्तक खराब होऊन जाईल, परंतु ते आपल्या उपयोगी येणार नाही. कारण की तुमचा घेतानाचा मनोधर्म चुकीचा आहे. तुम्ही घेताना जर का म्हटलं हे पुस्तक मला पाहिजे होतं, हे पुस्तक अत्यंत उपयोगी आहे, मला पुढे उपयोगी जाईल, अशा काही मनोधर्माने तुम्ही घेतला असेल तर परमेश्वर पण बघतील की अरे यांनी हा पुस्तक या हिशोबाने घेतलंय, तर परमेश्वर पण कुठेतरी तुम्हाला चेष्टकत्व करून देतील. परमेश्वर सुद्धा काय करतील, तुम्हाला सूचित करतील, तुमच्या लक्षात आणून देतील आणि ते पुस्तक वाचण्याचं कुठे ना कुठे तुम्हाला कधी ना कधी आठवेल. ती जी आठवण आहे, देवाचं कार्य करण्याची जी काय आठवण आहे, ती परमेश्वराकडनं ते संदेश येत असतो आणि ते तुमच्याकडनं ते वाचलेलं, ह्याला म्हणतात उपयोगी जाणे. म्हणजे ज्ञान जे आपण घेतोय पुस्तक रूपाने घ्या, रेकॉर्डिंग रूपाने घ्या, निरूपण स्वतः प्रत्यक्ष समोर बसून ऐकून घ्या, परंतु ते ज्ञान घेत असताना ते कुठेतरी मला उपयोगी जाणार
या दृष्टिकोनातनं ते ज्ञान घेतलं पाहिजे. महिला वर्ग जे सोनं नाणं करतात की नाही, ते परिधान करण्यासाठी कमी, परंतु ते कधीतरी अडीअडचणीला उपयोगी जाईल म्हणून जास्त सोनं घेतलं जातं बरं का. एरवी ते घ्यायचं आणि ते परिधान करायचं, अलंकार वगैरे, हा मानस असतोच, नाही असं नाही, परंतु त्याहीपेक्षा हा मोठा माणूस हा असतो की हे कधीतरी उपयोगी जाईल. लोक पैसे जमवून ठेवतात बँकेमध्ये, त्याचं सुद्धा असतं की हे कधीतरी उपयोगी जाणार माझ्या, म्हणून हे पैसे मी जमा करतोय. घरातल्या अशा अनेक वस्तू आहेत, जसं आम्हाला सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये की आलिंबन कशाला म्हणावे, त्याचा शेवट सांगितलेला आहे सुई ठिगळपर्यंत. सुई ठिगळ म्हणजे जसं आपण काहीतरी कपडे शिवले की जे कपडे शिवतात लोक, ते काय करतात, ते शिवणकाम करता करता त्याचे कपड्याचे तुकडे छोटे छोटे निघतात, ते कधीच फेकत नाही बरं का, कधीच ते फेकत नाही, ते गोणी भरून ठेवतात, ते काहीतरी कामी येईल काहीतरी कामी येईल. आणि सुई, घरामध्ये सुई असते आपल्या, ती आपण आणून ठेवते, कधीतरी कामी येईल. आता ती कधी कधी असं होतं ती सुई गंजून जाते पण उपयोगी येत नाही. म्हणजे आपण ते काय केलं, हे आलिंबनाचा शेवट आहे, सुई ठिगळ पर्यंत, हे आपण जपून ठेवलं आणि तो घेतानाचा मनोधर्म हे कधीतरी उपयोगी जाईल. आणि तसा प्रसंग कधी आला, तुम्हाला पायात काटाच हे झालेला आहे किंवा काही बटन समजा कपडा कुठेतरी उसवला वगैरे, तर तुम्हाला लगेच आठवण येते आपल्याकडे सुई आहे आणि त्याचा उपयोग घ्यायची वेळ आता आलेली आहे. तसं ज्ञान हे अशा पद्धतीचं असलं की आपण हे पाठांतर केलेलं आहे आणि आता त्याचा उपयोग घेण्याची वेळ आलेली आहे, असं सूत्रपाठ आहे. म्हणजे आता मला कोणी काही प्रश्न विचारले तर बहुतांशी मी त्यांना वचनाच्या माध्यमातून उत्तरं देतो. म्हणजे वचन, प्रत्येक गोष्टीला वचन प्रमाणे, प्रत्येक गोष्टीला वचन प्रमाणे, ते वचनच फक्त त्याच्या माध्यमातून उत्तर द्या, म्हणजे प्रमाणोक्त उत्तर दिलं जातं आणि आपलं सुद्धा उजळणी होते आणि त्यांना सुद्धा कधी सूत्रपाठाचं महत्त्व काय. आम्हाला जर का प्रश्न पडला तर त्याचं उत्तर शोधायला जायची कुठेही गरज नाही. इथे लीळाचरित्रामध्ये आणि सूत्रपाठामध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे, आपण ते शोधायचं आहे स्वतः. तुम्हाला जेव्हा ते शोधलं जाणार नाही, तुम्हाला ते भेटणार नाही, मग तुम्ही कुणाच्या तरी ज्ञानी व्यक्तीची, वास्तविक व्यक्तीची तुम्ही मदत घेऊन त्यांच्या माध्यमातून ते जाणून घेऊ शकता. पण स्वतः आधी शोधलं पाहिजे आणि त्या माध्यमातून जर का ते बीजरूप तुमच्याकडे ज्ञान असेल, म्हणजे ज्ञान बीजरूप असेल तर सूत्रपाठ शोधायची गरज नाही आहे, तुम्हाला आपोआपच ते वचन जे आहे ते वचन तुम्हाला आठवणार आहे. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की दात असती ते चणे नाही, चणे असती ते दात नाही. स्वामींनी काय सांगितलं, स्वाभाविक स्थिती सांगितलेली आहे. बहुतांशी असंच असतं की हे आहे तर ते नाही, ते आहे तर हे नाही. म्हणजे खूप लोक असे असतात की ज्यांना संपत्ती आहे पण संतती नाही आहे, खूप लोक असे असतात ज्यांना संतती आहे पण संपत्ती नाही आहे. हे म्हणजे असतंच, स्वाभाविकता सांगितलेली आहे. परंतु इथे स्वामींनी हे सुद्धा सांगून ठेवलेलं आहे की ज्ञान असेल तर आपोआपच तिथे वैराग्य तिथे दडलेलं आहे, फक्त तुम्ही त्याला किती संधी देता हा एक भाग आहे. की आपल्याला कळतं की स्वामींनी सांगितले आलिंबनाचा त्याग. आता त्या दिवशी मला कोणीतरी म्हटलं की बाबा तुम्ही सांगितल्यामुळे आम्ही हा पदार्थ सोडला. आता मी म्हटलं एकदम असं सोडू नका पदार्थ, कारण की तुम्हाला प्रत्येक वेळी काही ना काही अडी. आता समजा तुम्ही चहाच म्हटले, चहा सोडला आम्ही, खूपसे लोक असं काहीतरी सोडतात बरं का, किंवा वर्षाचा पहिला दिवस आहे आम्हाला काहीतरी सोडायचं आहे, मग ते काय करताय, कोणतरी भात सोडतं, कोणीतरी गोड सोडतं, कोणतरी चहा सोडतो. मी असं सांगतो की ह्याचा काही संकल्प घ्यायची काही आवश्यकता नाही, काही सोडू नका. कारण की वेळ प्रसंगी तुम्हाला, आता समजा तुम्ही प्रवासात आहात, स्थानवंदन करायला गेलात आणि तिथे अशी परिस्थिती आहे की आता जेवणाला 2 तास लेट आहे आणि तुम्हाला आता काहीतरी चहा दिला, कोणीतरी कुठल्या तरी आश्रमात गेलात, मग तुम्ही म्हटले मी चहा घेत नाही, मग ते लोक काय करणार, दूध आहे का बघणार, मी दूधही घेत नाही, मग कॉफीसाठी बघणार नाही, मग शरबत. तुमच्या एक चहामुळे त्यांना कितीतरी बरं, तुम्ही जरी म्हटलं मला काहीच नको तरी त्यांना मनामध्ये हे राहील की यांनी काहीच नाही घेतलं. किंवा प्रवासादरम्यान आपल्याला काही प्रकृती संबंधित हे होऊ शकतं, त्रास होऊ शकतो,
अशा वेळेस आपल्याला काही ना काही घेतल्या गेलं पाहिजे. म्हणून पदार्थ सोडू नका. मी तर हे सांगेन, अलंकार सोडू नका, नवीन कपडे घालणं सोडू नका, चांगले पदार्थ खाणं सोडू नका, प्रपंच पण सोडू नका. हे मी सांगतोय बरं, उलट सांगतोय थोडंसं. परंतु जे जे तुम्ही नाही सोडलं ना त्याच्यातली आसक्ती मात्र सोडा. तुम्ही चांगले पदार्थ खा, परंतु ते चांगले पदार्थ खाताना त्याच्यात रुची घेऊन आणि चव घेऊन खाऊच नका. आसक्ती त्याच्यातनं काढून टाका. जसं आम्हाला स्वामींनी सांगितलेलं आहे की जे मिळेल ते एकत्र करून खा, म्हणजे त्याच्यातली आसक्ती राहते का त्याच्यात काही? आता आसक्ती आहे, लोणचं वेगळं आहे, ते ठेवलेलं आहे आपण सुरक्षित. मग इकडे पापड पण व्यवस्थित ठेवलेला आहे त्याच्या जागेवर, आणि मग वेळ प्रसंगी आपण जशी चव घ्यायची आहे त्या हिशोबाने तो पदार्थ खातो. म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये आपली आसक्ती आहे. आपण जेवणाचे पंचपक्वांना खायचे, पण त्याच्यातली रुची जी आहे ना ती अनुभवायची नाहीये. म्हणजे त्याच्यातली आसक्ती तुमची निघून गेली पाहिजे. तुम्हाला जर का कोणी म्हटलं हा पदार्थ संपला, ठीक आहे, काय हरकत नाही. हा पदार्थ आहे, काही हरकत नाही. पदार्थ आहे काय आणि नाही काय, तुम्हाला भेटला काय किंवा नाही भेटला काय, तुम्ही खाल्ला काय आणि नाही खाल्ला काय, तुम्हाला काहीच फरक नाही पडला पाहिजे. अनासक्ती. आमचे आचार्य तूप खात नव्हते का? खात होते तूप, परंतु त्यांना त्या तुपाच्या ऐवजी कुठेतरी कसलं तेल वाढलं, करडईचं तेल वाढलं, तर त्यांना काही फरक पडला का? त्यांचं जेवण सुरू झालं. मग त्या बाईच्या लक्षात आलं, ते म्हणाले की अरे कटकट भटो, तुम्ही सांगितलंच नाही मला की तुपाच्या ऐवजी करडईचं तेल वाढलं गेलं घाई गडबडीमध्ये. भटोबास म्हटलं की करडेल की तुपेल, म्हणजे मला करडेल आहे म्हणजे करडईचं तेल आहे की तुपेल म्हणजे तूप आहे, ऐसे जाणे तर रुपयाची आण, म्हणजे मला हे काहीही माहिती नाही. रुपयाची आण का? कारण की ते निमित्त आहेत. एका अर्थाने बघितलं तर महादाईचा भटोबासाने एक वेगळ्या अर्थाने सिनियर आहेत. म्हणजे हे संशोधन पंथात पहिल्यांदाच मी म्हणजे आलं डोक्यामध्ये की आमच्या स्वामींची सगळ्यात पहिले भेट कोणी घेतली असेल तर भटोबासांच्या आधी महादाईसांनी घेतलेली आहे. म्हणजे महादाईसांनी आधी स्वामींना पाहिलेलं आहे आणि सगळ्यात आधी आमंत्रण स्वामींनी महादाईसांना दिलं इथं थांबा म्हणून. म्हणजे येण्याअर्थी महादाईसा कुठेतरी सिनियर आहेत, किंवा निमित्त या अर्थाने की महादाईसांनी भटोबासांना भान खेळून आणलेले कुठेतरी ते निमित्त माणसं आहेत. म्हणजे ही भगिनी होती, त्यांची बहीणच आहेत त्या. म्हणजे अशा नात्याने तर बहीण आहेत पेक्षा पण त्या रक्ताच्या नात्याने बहीण आहेत पेक्षा पण त्या धर्माच्या नात्याने बहीण आहेत, ही गोष्ट खूप मोठी आहे. आणि त्यांनी ते आणलेलं आहे म्हणून कुठेतरी त्यांना निमित्त मानून भटोबास चाललेले आहेत. म्हणजे कधी कधी असं व्हायचं की भटोबासांना पण महादाईचा शिक्षा पण करायचा. भटोबासांना काही समजा गोष्टी कधी कधी आडलेल्या आहेत तर कुठेतरी महादाईसांना त्या माहिती असायचं आणि महादाईचा त्यावेळी स्मरणाचा प्रश्न आला, नाम लीळा मूर्ती चेष्टा या संबंधी तेव्हा महादाईसांनी तेव्हा सांगितलेलं आहे. म्हणून कुठेतरी भटोबा जे आहेत तो उपकार महादाईसांचा ठेवून महादाईसांची आण घेत असतील असं मला वाटतं. आणि मग अशा वेळेस त्या ठिकाणी आपण पाहिलं की महादाईसा यांची आण ते घेत आहेत आणि सांगतात की करडेल की तुपेल ऐसे जाणे तर रुपयाची आण, म्हणजे महादाईसाची आण. म्हणजे त्यांना ते पदार्थ ते खात आहेत परंतु त्या पदार्थांमध्ये भटोबासांची कुठल्याच प्रकारची आसक्ती नाही आहे. आमच्या नाथोबासांना ती सोन्याची कढई भेटली तेव्हा त्यांनी ते घेऊन आले नाहीत. आपल्याला 1 रुपया पडलेला असेल तरी लगेच आपण उचलण्याचा आपला मानस होतो. मग लक्षात येतं की स्वामींनी सांगितलं की बघा तुम्ही 1 रुपया जर का उचलायला गेलात, खाली पडलेला कुणाचा तरी पडलेला आहे आणि उचलायला गेलात तुम्ही, तर तुम्हाला तो 1 रुपया उचलू नये असं तुम्हाला जर का वचन माहिती असेल ते वचन लगेच तुम्हाला सांगतं उचलू नका पैसे. वचन पाठांतर असल्याचा फायदा आहे. वचन आणि वचनार्थ स्वामींनी सांगितलं ना, आता जे तर वैसे घे पाठी अनुभवे जाणार, म्हणजे ते उपयोगाला येणार आहे ते वचन तुमच्या.
तर ते वचन तुम्हाला सांगतं, पडीला केवढा आधी करून निघावा. म्हणजे जर का द्रव्य असं कुणाचं काही पडलेलं असेल, मग ते मार्गाच्या नावाने आलेलं असेल, त्या कुणाचं काही पडलेलं असेल, तर तुम्हाला ते घ्यायचं नाही आहे. किंवा सकळ संपत्ती ती असंपत्ती, तुमच्याकडे तर रुपया मूल्यवान नाहीच आहे आणि म्हणून तुम्ही तो घ्यायचा नाहीये. आता आपण घेत तर नाही, परंतु निघून येतो आणि आपल्या दिवसभर तो 1 रुपया आपल्या डोक्यामध्ये रेंगाळत असतो, तर तो तिथेच असेल का, कुणी घेतला असेल का, मग आपण आणला असतं तर बरं झालं असता, मंदिरात जाणं तर दानपेटीत टाकून दिला असता. मग त्या रस्त्याने जर का परत तुम्ही कधी गेलात, तर तुम्ही परत तिथे वाकून बघता की खाली तुमचे डोळे जातातच की 1 रुपया आहे तिथे की नेला कोणी. मग तो नेला असेल तर मग तुम्ही म्हणतात कोणी नेला असेल, काय नेला असेल. म्हणजे आपण रुपया उचलला नाही आहे, पण रुपयाने आपल्याला उचलून धरलेलं आहे. पूर्ण डोक्यामध्ये 1 रुपया आपल्याला चालू, म्हणजे एवढी आसक्ती आपली त्याच्यामध्ये आहे. जी वस्तू आपली नाही आहे ना, त्याच्यात एवढी आसक्ती आहे. तर जी वस्तू आपली स्वतःची आहे त्याच्यामध्ये किती आसक्ती असेल आपली. ही आसक्ती आपल्याला त्या प्रपंचातनं काढायची आहे, त्या पदार्थातनं काढायची. जे पदार्थ आपण खातो, पदार्थ सोडू नका, पदार्थ खाण्याची जी आसक्ती आहे ती सोडून टाका. म्हणजे तुम्हाला कसलाच त्रास होणार नाही, पदार्थ भेटला काय नाही भेटला काय. त्याच्यानंतर आपण बघितलं अलंकारामधली आसक्ती, म्हणजे अलंकार परिधान करा पण त्याच्यात तुम्हाला आसक्ती राहिली नाही पाहिजे. तुम्ही काय घातलंय, सोनं घातलं की पितळ घातलं की लोखंड घातलं, तुम्हाला काही फरक नाही पडला पाहिजे. आत्ताचे लोक तसे आसक्ती निघालेली आहे लोकांची. कोण्या अर्थाने, आधी लोक सोन्याचे अलंकार घालायचे, मग ती आसक्ती कमी झाली, लोक चांदीचे अलंकार घालायला लागले सोन्याचं पाणी देऊन, अजून आसक्ती कमी झाली. आता कुठले दागिने घालतात, बेंटेक्सचे दागिने घालतात, म्हणजे किती आसक्ती कमी झालेलीच आहे एक प्रकारे. परंतु अलंकारातली आसक्ती कमी नाही झालेली, की अलंकार पाहिजेच, अलंकार पाहिजेच. ही जी काय आसक्ती आहे ती आसक्ती निघून गेली पाहिजे. तुम्ही सोन्याचे अलंकार घाला, हिऱ्याचे अलंकार घाला, परंतु अलंकार कुठले जरी घातले तरी त्या अलंकारामध्ये जी तुमची आसक्ती आहे ना, ती आसक्ती नाही राहिली पाहिजे. चुकून माकून जर का अंगठी हातातली पडली कुठे, तर त्याचं काही टेन्शन नाही पाहिजे तुम्हाला, की हा अलंकार हरवला, तो अलंकार हरवला, हे झालं ते झालं. ही आसक्ती नसली पाहिजे, कारण की त्याच्याही पेक्षा मोठी संपत्ती जी आहे परमेश्वर, हे हरवलेले आहेत आपल्यापासून, आपण त्यांच्यापासून हरवलेले आहोत. ते म्हणजे त्यांचा आणि आपलं जो काही भेट आहे ती अजून झालेली नाही आहे. बाकीच्या गोष्टी किती भेटल्या तरी ती भेट नाही झालेली आहे, हे मोठं नुकसान झालेलं आहे. ती आसक्ती असणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी अलंकार तुम्ही परिधान करा, पण अलंकारामधली असलेली आसक्ती मात्र काढून टाका. तुम्ही प्रपंचामध्ये राहा, प्रपंच त्यागून निघा, लगेच संन्यासाला निघा असं पण मी म्हणत नाही. प्रपंचातच राहा, परंतु प्रपंचामध्ये राहून प्रपंचातली आसक्ती काढण्याचा प्रयत्न करा. खूप कठीण गोष्ट आहे. तुम्ही जर का घर सोडून गेलात आणि दीक्षा घेतली तर हे तर सोपी गोष्ट झाली, परंतु घरातच राहून घरातल्या पदार्थांमधनं आसक्ती काढणं, की हा माझा मुलगा आहे, ही माझी मुलगी आहे, हा माझा नातू आहे, हे उद्गारच निघाले नाही पाहिजे आणि हा भावच मनामध्ये निर्माण नाही झाला पाहिजे. ही आसक्ती आहे, ही खूप कठीण गोष्ट आहे. कधी समजा आपण दीक्षा घेऊन जरी राहिलो आणि कोणी काय म्हटलं, तुम्हाला नाही माहिती आम्ही कोण होतो आधी, ते मी पोलीस होतो, आसक्ती अजून त्याच्यामध्येच येते. आम्ही पाटील होतो आधी, आम्ही गावचे पाटील आहे, आमचा मान आहे, सन्मान आहे. पण आता तुम्ही सगळं त्यागून आलेला आहात, सगळं सोडून आलेला आहात. आता सकळ सामुग्री परित्यजूनी तुम्ही इथे वर्तत आहात. आता तुम्ही कोणी पाटील नाही ना, कोणी पोलीस नाही ना, तुम्ही कुठल्या गावाचे नाही आणि आम्ही इकडचे नाही आणि तिकडचे नाही. आम्ही फक्त देवाचे आहोत. देव माझा आणि मी देवाचा, ऐसिया परी अशा पद्धतीने असलं पाहिजे, असं देमतीला स्वामींनी सांगून ठेवलेलं आहे. ही आसक्ती काढली पाहिजे. बाकी सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. अभ्यास करणं सोपं आहे. कोणाला वाटत असेल तर वचन पाठांतर होत नाही ना, ते पण सोपं आहे एकदम. लीळा तुमच्या पाठ होतील, लीळेंच्या आधी अनुक्रमानिका पाठ होतील, सगळं पाठ होईल. जे प्रश्न विचारला त्याचं उत्तर तुम्हाला येईल. परंतु आसक्ती तुमची निघाली का हे आधी तपासा. आसक्ती निघणं खूप कठीण गोष्ट आहे आणि आसक्ती निघणं म्हणजेच वैराग्य आहे. ते ज्ञानासोबतच आहे, फक्त त्याला आपण काय करतो, विजृंभित करत नाही. खूपशा गोष्टी अशा असतात की त्याच्यासोबत त्या आहेतच, फक्त आपण काय करतो, एकाच गोष्टीकडे लक्ष देतो, दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष देत नाही.
आणि म्हणून आपल्याला दोन्ही गोष्टीकडे लक्ष देता आलं पाहिजे. स्वामींनी म्हटलं की दात असती ते चणे नाही, चणे असती ते तर दात नाही. म्हणजे ज्ञान आहे तिथे वैराग्य नाही, आणि वैराग्य आहे तिथे ज्ञान नाही. मग असं जर का स्वामींनी त्या व्यक्तीची स्तुती पण केलेली आहे की किती कडक वैराग्य करतो आहे. म्हणजे स्वामींनी अजून त्या ब्राह्मणाची पण स्तुती केली, जे वाकले आणि त्यांची पाठ अशी पूर्ण करपलेली होती. म्हणजे उन्हामध्ये त्यांनी ते साधना केल्यामुळे पूर्ण पाठ त्यांची उन्हाने जळालेली होती. त्यांची प्रशंसा स्वामींनी केली. त्याच्यानंतर स्वामींनी अजून कोणाची प्रशंसा केली वैराग्याच्या बाबतीमध्ये? अन्य व्यक्तीची. आठवतं? मुक्ताबाईची. स्वामी म्हणतात बाई कैसी निरा तापस, किती कडक तपस्वी होती. असं म्हणून स्वामींनी तिची सुद्धा तिच्या वैराग्याची प्रशंसा केलेली आहे. किंवा आता हे डोमे या ठिकाणी आपण डोंगरगांचे हे जे आहेत यांची पण स्वामींनी स्तुती केलेली आहे की बाबा कै डिगोनी ठेला असे, ही स्तुती त्यांची केलेली आहे. किंवा असो सुखे संतोषे उत्तर देणारा स्वामी म्हणतात बा तुमचं नाव खरं संतोष आहे. म्हणजे त्यांचं ते प्रत्येक ह्याच्यामध्ये समाधान आहे, जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये समाधान आहे. म्हणजे ते सुद्धा कुठेतरी अनासक्त असण्याचं ते एक लक्षण आहे. आणि ही स्तुती स्वामींनी केलेली आहे. म्हणजे स्वामींना प्रत्येक ठिकाणी वैराग्य आवडलेलं आहे. जरी त्यांच्याकडे ज्ञान नाही पण त्यांचं वैराग्य जर का स्वामींना आवडलेलं आहे तर मग काय हरकत आहे? ज्ञान नसलं तरी चालेल, वैराग्य तर आहे ना. वैराग्य असणं महत्वाचं आहे. परंतु स्वामी म्हणतात तसं नाही. प्रत्येक गोष्ट जी आहे ती ज्ञानाशी संबंधित असली पाहिजे बरं का. तुम्ही घरी जे जेवण बनवता, कुठलंही पदार्थ तुम्ही बनवा, त्याच्यामध्ये पाणी हे आलंच, त्याच्यामध्ये पाणी हे येतच. काही बनवतील, चपाती बनवा, भाकरी बनवा, भात बनवा, भाजी बनवा, काहीही तुम्ही बनवा, त्याच्यात कुठेतरी पाण्याचं तुम्हाला काय करावं लागतंय? शिजवण्याचे जे काही पदार्थ आहेत त्याच्यामध्ये कुठे ना कुठे पाणी हे आलंच. तसंच आहे की तुम्ही आचरण म्हणजे काहीही तुम्ही करता त्यावेळेस त्याच्यामध्ये आचरण असेल, विधी असेल, जे पण तुम्ही करणार आहात त्याच्यामध्ये ज्ञान हे येतच. ज्ञान जर का नसेल तर ती क्रिया करू नका. क्रिया करू नका म्हणजे तुम्ही असं बरं आहे, ज्ञान नाही तेच बरं आहे, म्हणजे क्रिया करण्याची कटकट नाही परत, असं नाही. तर त्या क्रियेची जाणीव करून घ्या लगेच. तुम्हाला वाटलं की बाबा हे क्रिया तर आपल्याला करायची आहे, हा विधी तर मला करायचा, पण याचं ज्ञान माझ्याकडे जर का नाही आहे तर ते मग हातावर हात टाकून बसू नका. त्याच्याबद्दलची ज्ञान, त्याच्याबद्दलची माहिती तुम्ही काढा लगेच, आणि मग तो विधी पटकन सुरू करण्याचा जो काही हे आहे तुमची तळमळ आहे त्यानुसार तुम्ही पुढे तो विधी सुरू करा. परंतु त्या विधीचं प्राथमिक ज्ञान तरी आपल्याला असणं गरजेचं आहे. जसं तुम्हाला भिक्षा मागायची असेल आणि मग तुम्ही भिक्षेसाठी गेलात, भिक्षेचं काहीच ज्ञान नाही, आणि भिक्षेसाठी गेलात आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही भिक्षा मागताय, मग पार ती भांडं भरून भाजी आली आणि कोणी ह्यांनी एक भाकरी, त्यांनी दुसरी भाकरी, तिसरी, चौथी, अशा 5-6 भाकऱ्या कोणीतरी भिक्षेमध्ये दिल्या आणि तुम्ही आली भिक्षा घेऊन. आता त्या 6 भाकऱ्या कोणी खायच्या? ती भाजी एवढी, तुम्ही किती भाजी खाल? म्हणजे ते भिक्षा कशी मागायची, किती घ्यायची, काय घ्यायची? जर का आपल्या भुकेपेक्षा जर का अधिक भिक्षा येत असेल तर मग काय करायचं? कुठला पदार्थ नाकारायचा, कुठला पदार्थ स्वीकारायचा, हे सगळं ज्ञान असलं पाहिजे. कुठे भिक्षा मागायची, कोणाच्या घरी मागायची, कुठे नाही मागायची, हे सुद्धा माहिती असलं पाहिजे आपल्याला. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं ज्ञान हे असलं पाहिजे, आणि मग ते ज्ञान असेल तर ती क्रिया करण्याचा लाभ हा पूर्णपणे तुम्हाला मिळतो, चांगला मिळतो. अज्ञानपणामध्ये जी काही विधी करता तुम्ही त्याच्यात तुम्हाला थोडाफार लाभ होतो, नाही असं नाही, परंतु ज्ञानयुक्त जी क्रिया केल्या जाते मग त्याच्यामध्ये अजून चांगल्या प्रकारे तुम्हाला लाभ होत असतो. आणि म्हणून स्वामी सांगतात की ज्ञाने विन वैराग्य, म्हणजे ज्ञानाशिवाय वैराग्य. आता हे असं नाही आहे की तुमचे सगळंच पाठांतर पाहिजे, वचनं तर पाठांतर पाहिजेच, लीळेन संदर्भात पण तुमचं हे पाहिजेच अवलोकन,
परंतु असं नाही की 5 स्थळच झाली पाहिजेत. कारण की आचार्य भट्टोबासांनी सांगितलेलं आहे की आचारापुरते ज्ञान काढून तुम्हाला काय करायचं आहे. अटन विजन आटना संदर्भातलं ज्ञान काढा, विजना संदर्भातलं ज्ञान काढा, भिक्षे संदर्भातलं ज्ञान काढा, भोजन संदर्भातलं ज्ञान काढा, निद्रे संदर्भातलं ज्ञान काढा, प्रसाद सेवा, देवपूजा वंदन कसं करायचं आहे, आणि परमेश्वराची आरती, परमेश्वराकडे तळमळ कशी करायची, असे काही ज्ञान आहेत. हे सगळे नित्यविधी झाले. निमित्तविधी आहे म्हणजे कधी का अशक्ती वगैरे आपल्याला प्राप्त झाली किंवा इतर कोणी असा व्यक्ती भेटला अशक्त, त्यांची सेवा करण्याचा योग आहे. पण त्या ठिकाणी ते निमित्तविधी कसा करायचा, त्या विधीचं ज्ञान घ्या. म्हणजे जे आपल्याला आचरताना उपयोगी लागणार आहे तेवढं पर्टिक्युलर तुम्ही ज्ञान जरी घेतलं तरी खूप झालं. एखाद्या वेळेस तुमचं सगळं पाठांतर होणार नाही आहे. सगळ्यांची बुद्धी सारखी नसते. काही वयस्करून येतात तर त्यांच्याकडे तर ते पाठांतर वगैरे होणं कठीण गोष्ट आहे. परंतु ते त्यांना काय काय आचरण करायचं आहे त्या संदर्भामध्ये ते ज्ञान तेवढं काढू शकता. आणि तेवढं मग त्या संदर्भामध्ये तुम्हाला जे काही सोडायचं आहे, ज्याच्यातनं आसक्ती काढायची आहे, त्या संदर्भामध्ये तुम्ही ज्ञान घेऊन त्यातनं ती आसक्ती तुम्ही काढू शकता. आणि म्हणून स्वामी सांगतात की ज्ञाने विन वैराग्य ते काही करावे बापे, म्हणजे ज्ञानाशिवाय वैराग्य नाही. कारण की म्हणजे तुम्हाला काय त्यागायचं आहे हे तुम्हाला माहिती नाही. मुळामध्ये त्यागायचंच काय आहे हेच आपल्याला मुळामध्ये माहिती नाहीये. ज्ञान तुम्हाला सांगते की काय त्यागायचं आहे. स्वामींचे काही वचनं आहेत ती जर का आपण वाचली तर त्याच्यातनं हे कळतं की आपल्याला त्यागायचं काय आणि स्वीकारायचं काय. तसं नेहमीच एक उदाहरण मी वचनाचं देतो की स्वामींनी सांगितलं काय की येथोनी म्हणितले ते की जे, म्हणजे स्वामींनी सांगितलेलं आहे ते आपल्याला करायचं आहे. हे जेव्हा वचन आपल्याला येतं तर त्याच वचनाला अनुसरून दुसरं वाक्य जे स्वामींनी उच्चारलेलं नाही आहे, परंतु ते वाक्य आपोआपच त्या ठिकाणी उपस्थित आहे, जे आपण स्वतःच्या बुद्धीने समजून घ्यायचं आहे. की येथुनी म्हणितले कीजे, म्हणजे येथुनी जे न म्हणितले ते न कीजे, जे देवानी जे नाही सांगितलेलं आहे ते करायचं नाही. म्हणजे मग काय करायचं, देवाने जे सांगितलं तेच करायचं आहे. हे जेव्हा तुम्हाला ज्ञान होईल तेव्हा तुम्हाला हे कळेल की वैराग्य कशा संदर्भात असलं पाहिजे, म्हणजे कुठल्या गोष्टींचा त्याग करायचा आहे हे कळलं पाहिजे. आमच्या लोकांकडे प्रॉपर ज्ञान नसल्यामुळे काय झालं की त्यांना काय हे कळत नाही की सोडायचं काय नेमकं आणि स्वीकारायचं काय. अनेक लोकांनी काय केलं, सूत्रपाठाचं पारायणच कधी केलं नाहीये. सूत्रपाठ लोक वाचतच नाहीत. मग ते काय वाचतात, दत्तात्रय कवच वाचतात. आता आमच्या स्वामींनी सांगितले अन्य मार्गियांचा संसर्ग न करावा, भृगु ऋषीने लिहिलेलं आहे. त्याच्या प्रतीनुसार त्यांनी ते कवच बनवलेलं आहे. आमचे सगळे लोक सांगतात वाचा आणि आमचे सगळे लोक वाचतात. आम्हाला काही शहानिशा करायची नाही, काय नाही. काही लोक असतात ना, त्यांना सांगितलं हे औषध चांगलं आहे बरं का, दुसऱ्यांनी सांगितलं हे औषध पण चांगलं आहे, ते पण घेतात. सगळेच औषधं घेतात. त्यांचं कपाट कधी उघडलं ते सगळे औषधच असतात त्याच्यामध्ये. ह्याच्यातलं उपयोगी काय आलं, काहीच नाही. जर का तुम्ही एक औषध घेतल्याने तुम्हाला गुण येतं तर तुम्ही दुसरं औषध घेतलं नाही पाहिजे. म्हणजे हे कुठे असतं की कोणीतरी सांगताना आपण ऐकतोय, सांगतो नाही ऐकतोय, कुठेतरी स्वामी सांगितलं हा प्रतिती पंथ आहे. प्रतिती तर तुम्हाला पाहिजे ना वचनाची, ज्ञानाची, त्यानुसार तुम्ही चाललं पाहिजे. परंतु वचन पाठांतर आपण करत नाही, ज्ञान नसल्यामुळे आपल्याला हेच कळत नाही की स्वामी सांगतात अन्य मार्गियांचा संसर्ग न करावा. म्हणजे अन्य मार्गियांचा कुठल्याही विधी हे असेल ते असेल तुम्हाला काय ऐकायची गरज नाही. त्यांची प्रतिती जी आहे त्या प्रतितीनुसार चालायची तुम्हाला गरज नाही. बघा अन्यबाई ती आनंदित आहे की देवाने मला केळी बोरींचा प्रसाद दिला. स्वामी म्हणतात तुम्हाला पण पाहिजे का, त्यांना जो आनंद झाला तो तुम्हाला पाहिजे का, ते म्हणतात नाही. अन्य व्यक्तीला ज्या गोष्टीमुळे आनंद वाटलेला आहे तो आनंद मला नको आहे, त्या गोष्टी नको आहेत मला परमेश्वर पाहिजेत. म्हणजे आपला जो ट्रॅक आहे तो असा असला पाहिजे की जे आपण मिळवतो आहोत त्या मिळवण्यातनं आपल्याला परमेश्वर मिळाले पाहिजेत, असं काहीतरी मिळवा.
आणि म्हणून त्या प्रकारच्या गोष्टी वाचण्यापेक्षा, कुठले स्तोत्र वाचण्यापेक्षा, कुठल्या काही ते पारायण वाचण्यापेक्षा तुम्ही काय करा, सूत्रपाठ वाचन करा, की त्याच्यातून तुमची ज्ञान पातळी वाढणार आहे. बाकीचे कवच आणि हे तुम्ही 101 वेळा नाही 1000 वेळा जरी वाचलात, तुमची ज्ञान पातळी कधीच वाढणार नाही, वाढलीच नाही आजपर्यंत लोकांची. जेव्हा तुम्ही सूत्रपाठ वाचायला घ्याल, त्याच्यातले वचनांचे अर्थ तुम्ही जाणून घ्याल, तेव्हा तुमची ज्ञान पातळी वाढायचं आहे. देवानी हे सांगून ठेवलं आहे, देवानी हेही सांगितलेलं आहे, हेही सांगितलेलं आहे. म्हणून आपल्याला ज्ञान काय करत असतं, ज्ञान आपल्याला सांगतं की काय स्वीकारायचं आणि काय त्यागायचं. आणि म्हणून तिथे आहे की येथून म्हणितले की जे, या वचनाला अनुसरून मग देवाने काय म्हटलंय याचा शोध तुम्ही घ्याल. देवाने काय म्हटलंय याच्याकडे तुम्ही जाल, तेव्हा कुठे म्हटलंय हा पहिला प्रश्न असेल. तर ते कुठे म्हटलेलं आहे देवानी, लीळेमध्ये म्हटलेलं आहे. मग तुम्ही लीळा वाचायला लागाल. लीळेमध्ये सूत्रपाठ इन्क्लूड आहे, पूर्ण सगळं सूत्रपाठ लीळा चरित्रामध्येच आहे. तुम्ही जसं जसं लीळा वाचाल, 1-1, 2-2 वचनं त्याच्यामध्ये मिळतील. एखाद्या लीळेत अख्खं प्रकरण तुम्हाला मिळेल आणि त्या माध्यमातनं मग तुमचं जे आचरण आहे ते आचरण तुमचं चालणार आहे. म्हणजे तुम्हाला त्याच्यातनं ज्ञान होईल की आम्हाला करायचं काय आहे आणि करायचं काय नाही करायचं आहे, ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला कळतील. आणि म्हणून महानुभावपंथीय साधकाने, वाचनिकाने, उपदेशी व्यक्तीने सूत्रपाठ वाचलं पाहिजे. बाकीचे कुठलेही पारायणाचे स्तोत्र नाही वाचले तरी चालतील. आता ते श्रावण महिना आलेलाच आहे. परत श्रावण आला की लोकांचं चालू होऊन जातं. परत श्रावण महिन्यात हे करू, श्रावण महिन्यात ते करू. आम्ही काय केलं, आम्ही सुद्धा पोथी चालू केली होती, श्रावण पोथी. नंतर माझ्या लक्षात आलं की श्रावण महिन्याच्या निमित्ताने आपण काय कुठली गोष्ट का करावी. मग आम्ही काय केलं, ती पोथी श्रावण महिन्यात घेणंच बंद करून टाकलं आणि त्याचं श्रावण पोथी हे नाव पण खोडून टाकलं आणि त्याला संकल्प निरूपण सोहळा हे नाव त्याला दिलं गेलं. कुठल्याही महिन्यात पोथी घ्या, महिन्याशी काही संबंध नाही. आणि म्हणून हे अशा कुठल्याही प्रकारचं आम्हाला काही सोयरसूतक नाही आहे, हा महिना तो दिवस वगैरे वगैरे. कारण की येथूनही म्हणितले की जे, हे काय झालं, हे ज्ञान जेव्हा तुम्हाला होईल तेव्हा तुम्हाला आपोआप वैराग्य निर्माण होईल. कशाविषयी, ज्या गोष्टी आम्ही अन्य गोष्टींच्या आधाराने काही गोष्टी जे करत असतो त्या गोष्टींचं आम्हाला वैराग्य निर्माण होईल. आत्तापर्यंत जे जे काय आम्ही नको त्या गोष्टी वाचत होतो, त्याचं पारायण करत होतो, त्या गोष्टींविषयी तुमची वैराग्यता निर्माण होईल. त्या गोष्टींचा त्याग तुम्ही कराल. आणि मग आसक्ती कुठे तुमची लागणार आहे, लागले पण कुठे होईल, लीळाचरित्र. लीळाचरित्र जर का तुम्ही वाचायला लागलात आणि त्याची जर का एक समजायला लागलं, तुम्हाला त्याची गोडी जर का तुम्हाला लागली, तर तुम्ही काय होणार, रोज लीळाचरित्र वाचल्याशिवाय तुम्हाला चैन पडणार नाही. रोज तुम्ही लीळाचरित्र वाचाल आणि त्यातनं तुम्हाला असं कळेल की आपली ज्ञान पातळी वाढते आहे. आजपर्यंत जे वाचलं त्याच्याने नाही वाढली. म्हणजे काय होतंय, तुमचं ज्ञानही वाढतंय आणि ज्ञानानुसार तुमचं वैराग्य सुद्धा वाढतंय. तुम्हाला कळतंय की काय त्यागायचं आहे. म्हणून स्वामींनी सांगितलं की ज्ञाने विन वैराग्य तुम्हाला करून उपयोग नाही. ज्ञानाशिवाय वैराग्य करू नका. ज्ञानयुक्त वैराग्य करा तर ते अत्यंत उपयोगी तुम्हाला पडणार आहे गोष्टींविषयी. आणि म्हणून इथे स्वामींनी सांगितलं की ज्ञाने विन वैराग्य. तर ज्ञान जर का नसेल तर काय होतं, न ज्ञान नसेल तर काय होतं, न विधी निषेधाचे ज्ञान नाही. म्हणजे विधी आणि निषेध याचं ज्ञान आपल्याला नसतं. ज्ञान का असलं पाहिजे आपल्यामध्ये, का स्वामींनी सांगितलं की ज्ञाने विना वैराग्य हे उपयोगी नाही म्हणून. कुणाच्या तरी देखोविकी आपण वैराग्य करू शकतो. एखादे अधिकरण जर का काही वैराग्य करतायत तर त्यांना बघून आपण करू शकतो, ते तर बरोबरच करतायत ना. मग आता आपल्याला ज्ञानाची काही गरज नाही, त्यांच्या देखोविकी आपण आचरण करायचं. परंतु इथे सांगितलंय की जर का तुम्हाला ज्ञान नसेल तर काय नुकसान होतं. एक तर तुम्हाला विधी आणि निषेधाचं ज्ञानच नसतं. नुसतं असं नाही की भिक्षेला जायचं आणि 4 घरं दिसली 5 घरं दिसली की ते भिक्षा मागून यायचं, असं नाही आहे. तिथे तुम्हाला विधी काय तो कळला पाहिजे की भिक्षेला जाताना कसं जायचं आहे. भिक्षेला जात असताना तुम्हाला कशा पद्धतीने तुम्हाला जायचं आहे, नामस्मरण करत करत.
भिक्षा मागत असताना तुम्हाला किती वेळ त्या ठिकाणी उभं राहायचं आहे, भिक्षा घेत असताना तुम्हाला कुठले पदार्थ घ्यायचे आहेत, भिक्षेला जाताना तुम्ही एकीकडून रिगीजे एकीकडून निगीजे, म्हणजे हे विधीचं ज्ञान असलं पाहिजे. आता त्याच्यात निषेधाचं ज्ञान असलं पाहिजे की भिक्षेला जाताना कुठे नपाळतं जर का तिथून असेल तर त्या तिथून नपाळताच्या इथून जाऊ नये किंवा तो रस्ता थोडासा बदलून जावा. एखाद्या ठिकाणी हिंसा घडते तर त्या ठिकाणाहून जाऊ नये. किंवा मग ज्या घरी तुम्ही भिक्षेला गेलेले आहात, जाणार आहात, त्या ठिकाणी जर का काही नपाळता असेल, तिथे जर का काही हिंसा घडते आहे, तिथे सांगितलेलं एखादी बाई, तुम्ही ज्या घरी भिक्षेला गेलात आणि ती बाई जी आहे ते आपल्या मुलीला अंगणात घेऊन बसलेली आहे आणि ती काय करते आहे, खूप मोठं काम तिचं चालू आहे, उद्योग उवा मारण्याचं काम चालू आहे, तिथे भिक्षा मागायची नाही. म्हणजे निषेध या गोष्टींचं तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे. म्हणजे नुसतं भिक्षा मागणं म्हणजे किती सोपं काम आहे. जोळी घेऊन जायचं, जेवण मिळतं, यायचं आणि जेवायचं, इतकं सोपं आहे का? नाही, इतकं सोपं नाही आहे. भिक्षा मागणं सुद्धा सोपं नाही आहे. त्याच्यासाठी ते विधी आणि निषेधाचं ज्ञान असलं पाहिजे. मग ते भिक्षा पदार्थ देत असताना जर का एखादा तो परिच्छेद केलेला पदार्थ येत असेल तर तो तुम्हाला नाही म्हणता आला पाहिजे. परत येताना पण दुसऱ्या रस्त्याने यायचं, त्याच रस्त्याने यायचं नाही. पण आल्यानंतर मग स्मरण करायचं, तिथे लगेच काय आल्याला खायचं सुरुवात नाही, तिथे स्मरण करायचं. त्याच्यात कुठला पदार्थ निषेधरूप आलेला असेल तो बाजूला करून टाकायचा. म्हणजे अशा प्रकारे भिक्षा नुसतं भोजन आणि भोजन मागणे आणि खाणं जर का ते तुम्ही व्यवहारामध्ये कर्मराटीमध्ये करत असाल तर एकदम सोपं आहे. परंतु तुम्ही दैवराटी जर का ते भोजन मागणं आणि भोजन खाणं हा विधी करत असाल तर तो सोपा नाही आहे, कठीण गोष्ट आहे ही. पण त्याच्यासाठी पण संपूर्ण ज्ञान असणं गरजेचं आहे. तर तुम्ही निर्दोष, तुम्हाला त्या पदार्थाचा काही तुम्हाला त्रास होणार नाही. म्हणजे हे सगळं स्वामींनी सांगितलेलं आहे. तर भिक्षेला तुम्ही जात आहात किंवा तुम्ही स्मरणाला बसत आहात, तुम्ही स्थानवंदनाला जात आहात, हे सगळे विधीच आहेत. परंतु जर का तुम्हाला स्थानवंदनाचं ज्ञान नसेल, नामस्मरणाचं ज्ञान नसेल, ज्ञान घेण्याचं ज्ञान तुम्हाला नसेल, तर तुम्हाला ते विधी निषेधाचं ज्ञान जर का नसेल तर तो विधी तुमचा खूप अर्थाने काय होणार आहे, चुकणार आहे. म्हणून तसं करायचं नाही. आपल्याला जे विधी करायचं आहे त्या विधीचं एक प्राथमिक ज्ञान का होईना, एक बेसिक ज्ञान हे आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. आता ज्ञाने विन वैराग्य असं स्वामींनी का सांगितलं बरं? न तेने विन वैराग्य अप्रयोजक. तेने विन म्हणजे ज्ञानाशिवाय किंवा ज्ञानामध्ये जे काही विधी आणि निषेध सांगितलेला आहे त्याच्याशिवाय जर का तुम्ही एखादा विधी करत असाल तर ते वैराग्य कसं आहे, अप्रयोजक म्हणजे अनुपयोगी आहे. तुम्ही जे ज्ञान घेतलेलं आहे त्या ज्ञानामध्ये ते कार्य करण्याचा विधी आणि ते कार्यामधला जो निषेध आहे या दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे स्वामींनी सांगितले येथीच्या पडल्याची शुश्रूषा कीजे, म्हणजे सेवा करावी असं सांगितलेलं आहे. परंतु मग इथे टीकेमध्ये त्याचं विश्लेषण आलेलं आहे भरपूर. स्वामींनी सांगितलं सेवा करावी, पण कुणाची करावी हा प्रश्न आहे. कुणाची सेवा करत बसू नये. एखाद्या माणसाची सेवा केली आणि त्याला तुम्ही धडधाकट केलं, बदाम, काजू, तूप वगैरे चांगलं खाऊ पिऊ घातलं आणि मग तो व्यक्ती जो आहे आजारातनं अशक्त व्यक्ती सशक्त झाला आणि लगेच तो उठला आणि गेला भांडायला कोणाशी, आता त्याची सेवा करून का उपयोग झाला का? नाही. तुम्हाला सेवेचं ज्ञान असलं पाहिजे की सेवा कुणाची करायची. तो व्यक्ती जर का खरोखर ह्याच्यातनं जर का चांगलं झालं तर त्याचं स्मरण, जे स्मरणनिष्ठ व्यक्ती आहे तो स्मरण तो चांगलं करणार आहे. पुढे तो काहीतरी अनुसरणासंदर्भात बोलला की मी ह्याच्यातनं चांगलं झालं तर मी अनुसरण घेईन, असं जर का तो बोललेला आहे, अशा काहीतरी व्यक्ती असतील जे धर्माशी निगडीत आहेत किंवा जो परधर्माला उपयोगी पडणारा व्यक्ती आहे, अशा व्यक्तीची तुम्ही सेवा करू शकता. नाहीतर एखाद्या व्यक्ती आहे त्याची सेवा केली आणि तो काहीच उपयोगाचा नाही, त्याच्या मुखामध्ये देवाचं नाव कमी आणि बाकीच्यांविषयी भकन आणि निंदाच जास्त आहे त्याची. कुणी भेटलं की याची निंदा ह्याच्याकडे, त्याची निंदा त्याच्याकडे, अत्यंत घाणेरडी सवय आहे. म्हणजे हे करू नये. याच्यामुळे काय होऊ शकतं, आपलं मुख जे आहे, तोंड जे आहे ना,
हे देवाचं नाम किंवा देवाच्या लीळा, येथीच्या कथा वार्ता की हे पण वचन देवानी सांगून ठेव. प्रत्येक गोष्टीला वचन आहे बघा. आणि त्याच मुखाने जर का आपण कोणाचं नाव ह्याचं चुकल्या त्याला त्याच्या चुकल्या त्याला करत असू तर त्याच्याच पण देवानी वचन सांगून ठेवलेलं आहे की प्राणियाचे दोष हेच सांगू नका, एरवी येथून नेणी जायचे काही असे. आम्हाला सगळं माहिती आहे. आता जर का देवाला सगळं माहिती आहे मग सांगायचं कोणाला? तुम्ही ज्याला सांगता तो सुद्धा तो पण कसा आहे, सर्व दोषाचे आळेच आहे. तो काही शुद्ध नाही आहे. म्हणजे आपलं मुख कशाच्या उपयोगी गेलं पाहिजे, आपले डोळे कशाचे उपयोगी गेले पाहिजेत हे पण आहे, ह्याचं सुद्धा विधी आहे. म्हणून अशा व्यक्तीची जर का तुम्ही सेवा करत असाल, तो व्यवस्थित झाला की त्याची निंदा सुरू झाली. त्याच्या डोळ्याचं ऑपरेशन तुम्ही केलं, त्याला चांगलं दिसायला लागलं, तो लांबचं बघायला लागला. पण लांबचं काय बघतोय तो? असं लिळाचेडी जरा लांब ठेवून वाचत नाही आहे तो बघतो लांब कोणतरी तिकडे काहीतरी करतोय, कोणतरी अमकं करतोय, कोणतरी चुकीचा वागतोय, कोणतरी हे अमकं करतोय. म्हणजे त्या लांबची दृष्टी मिळाली, त्याच्यातनं आपण काय केलेलं आहे, अनेकांचे दोषच बघण्याचं काम केलेलं आहे. हे आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि म्हणून अशा व्यक्तीची जर का सेवा केली म्हणजे या ज्ञानाच्या माध्यमातून आम्हाला हे विधिनिषेध कळतात की कोणाची सेवा करावी, कोणाची नाही करावी. तसंच वैराग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे की वैराग्य करताना ते कशा पद्धतीने केले गेले पाहिजे, त्याच्यामधले जे काही विधिनिषेधाचे काही ज्ञान आहे ते जर का तुम्हाला नसेल तर काय होईल, ते अप्रयोजक, म्हणजे ते वैराग्य कुठेतरी अनुपयोगी ठरेल तुम्हाला. म्हणजे जर का तुम्ही एकदम कडक वैराग्य करताय आणि देवानी ते सांगितलेलंच नाही आहे करायला, तुम्ही म्हटले मी आपलं कडक वैराग्य, मी 8 दिवस उपास धरणार आहे, 8 दिवस काहीच खायचं नाही, फक्त पाणी प्यायचं. आता देवानी असा उपास सांगितला आहे का? मुळामध्ये म्हणजे मानवा पंथात उपवासच नाही आहेत. गोकुळाष्टमीचा उपवास येईलच. आता काही खूप लोक धरतात आपले, असे कुठलेही उपवास धरू नये. आता कुणी म्हटलं मी कडक वैराग्य करेन, 8 दिवस मी जेवणारच नाही, तर असा हा जो निषेधरूपी जो काही तुम्ही करत आहात, अविधीपूर्वक तुम्ही हे गोष्टी करत आहात, तर त्याच्यामुळे ते जे वैराग्य तुम्ही करताय उपाशी राहण्याचं, तर ते अनुपयोगी आहे, ते तुमच्या काहीही उपयोगाचं नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून ज्ञान का असलं पाहिजे की त्याच्यामुळे तुम्हाला विधी काय आणि निषेध काय हे तुम्हाला त्याच्यातनं कळतं. आता ज्ञानेविना फक्त वैराग्यच नाही काय, न ज्ञानेविना चर्या नाही. म्हणजे ज्ञान नसेल तर वैराग्य नाही, वैराग्य नसेल तर मग चर्या नाही. म्हणजे आचरण जे आहे, आचरण सुद्धा ज्ञानाशिवाय नाही. आचरण करण्यासाठी सुद्धा काय पाहिजे, ज्ञानच लागत असतं. का बरं, का ज्ञान लागतं? किंवा ज्ञानेविन चर्या का नाही बरं? ना भाजीची सिया दूषिता झाला. म्हणजे नुसतं चर्या करत असताना जर का नुसतं एखादी भाजी जर का समोर आहे परंतु ती खायची नाही आहे किंवा ती भेटली नाही खायला, तर त्याच्यामुळे काय होतं की आपलं चित्त विचलित होऊन जातं की अरे ही भाजी आपल्याला भेटली पाहिजे होती, ही भाजी संपून गेली, ही भाजी मला हवी होती, ही भाजी मला आवडते. म्हणजे काय आहे की ज्ञान नसेल तर आपल्याला हेच कळत नाही की आपण रममान कशामध्ये व्हायचं, पदार्थांमध्ये रममान व्हायचं नाही आहे. किंवा पदार्थ जर का मिळाले नाहीत तर आपलं चित्त विचलित नाही झालं पाहिजे. उलट ज्ञानी व्यक्ती कसा आहे, तो आवडणारा पदार्थ जर का नाही भेटला तर ते म्हणतात बरं झालं, गोसाव्यांची माझी कनव. त्याच्यामुळे काय झालं की जर का माझ्या आवडता पदार्थ मला भेटला असता तर मी तो पदार्थ खाताना त्याच्यात रमणरूप झालो असतो. बघा, तुम्हाला जसं पदार्थ पाहिजे तसा पदार्थ तुम्हाला खायला भेटला की तुम्ही एकदम त्याची चव घेता. कमीत कमी 1 मिनिट तेवढा वेळ तुमच्या मुखामध्ये तो पदार्थ तुम्ही चावताय ना, तेवढा वेळ तुम्ही त्या पदार्थाची चव घेता आणि तेवढा वेळ तुम्ही देवाला विसरलेले असता. तुम्हाला बघा, एकदम उन्हातानातनं तुम्ही आलात आणि एकदम तुम्हाला पाणी प्यायचं आहे, तुम्हाला कोणी पाणी दिलं की ते पाणी पिताना तुम्ही त्या पाण्याचा एवढा आनंद घेता की तेवढ्या वेळामध्ये आनंदमय परमेश्वर तुम्ही विसरून जात असता. म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे की असं विचलित झालो नाही पाहिजे. आपण कसं झालं पाहिजे, स्थिर असलं पाहिजे. आणि ते ज्ञान जर का असेल तर, ज्ञान जर का असलं तर पुढच्या गोष्टी होतात. आणि त्याच्यामुळे काय होईल, जर का तुमचं चित्त विचलित झालं तर चर्येची गोडी
गोडी न फवे म्हणजे तुम्हाला आचरण करण्याची गोडीच येणार नाही, आचरण करण्याचा जो आनंद आहे तो येणार नाही. जर दंडवत घालतो आपण, घालतोय दंडवत, 5 घातले, 10 झाले, 11 झाले, 20 झाले, 21 झाले, हे फक्त दंडवत घालणं चालू आहे. या दंडवताची एक गोडी जी आली पाहिजे ती गोडी त्याच्यामधनं येत नाही आहे. कोणाला विचारलं किती गाठी स्मरण करणार, 15 गाठी स्मरण करतो. त्यांना विचारा की तुम्हाला त्या स्मरणाची गोडी आहे, गोडी येते का, त्याच्यातनं आनंद येतोय का, नाही. फक्त ते काय करतात, एक 15 गाठीचं टार्गेट आहे त्यांचं, ते टार्गेट पूर्ण करतात फक्त ते, बस. पण त्याच्यातनं जो काही आनंद आला पाहिजे स्मरण करताना, प्रत्येक नाम घेताना, प्रत्येक वेळी त्या लीळेतला प्रसंग आठवताना तुम्हाला कुठेतरी अंगावर काटा आला पाहिजे, म्हणजे तुम्ही त्या लीळेचा, त्या नामस्मरणाचा आनंद घेताय, हा त्याचा अर्थ आहे. गोडी न फवे, ज्ञान जर का नसेल मग तुम्हाला फक्त गोडी घेण्याचं तुमचं काही हे नसणार आहे, फक्त तुम्ही ती क्रिया करणार, बस. फक्त क्रिया करणार, पण ती आवडीपूर्वक आणि ती गोडीपूर्वक किंवा त्या क्रियेचा अनुभव पूर्वक ती क्रिया होणार नाही. जसं एखादी जाणकार व्यक्ती आहे, ती जेव्हा शिन्नस्थळीचा विशेष जेव्हा वंदन करते आणि एखादी अज्ञान व्यक्ती वंदन करते, याचा फरक काय? शिन्नस्थळी स्थानालाच गेलात तुम्ही, डोमेग्रामला, जाणकार व्यक्ती आणि अज्ञान व्यक्ती दोघेही वंदन करतात. अज्ञान व्यक्ती फक्त सगळ्यात डोकं ठेवतात, मी पण ठेवायचं, बस ठेवलं त्यांनी, आणि मग फोन करून सांगायला आम्ही शिन्नस्थळीला आहे बरं का, सगळ्यांना सांगायचं, बस. परंतु स्थान वंदन करतानाची जी गोडी आली पाहिजे ती जाणकार व्यक्तीला कशी येईल, ते जेव्हा ते स्थान बघतील. वंदन करणं हा तर पुढचा प्रश्न आहे. नुसतं ते स्थान जरी बघितलंय, वास्तविक तर सुरुवात कुठून होणार आहे, मी शिन्नस्थळीला जायचा उल्लेख होईल तेव्हापासून सुरुवात होणार आहे बरं का. पण वास्तविक आपण आलो आता स्थान वंदन करायच्या आधी सगळ्या लीळा तिथल्या मुखपाठ असणार आहेत त्यांच्या, आणि सगळ्या लीळा दिसतील की इथेच आमचे स्वामी बसलेले आहेत, स्वामी इकडे मुख करून बसलेले असतील. मग तेव्हा हे खडक कसा असेल, काय असेल, कोण कोण भक्तिजन असतील, पूर्ण डोमेग्रामच्या गंगा पात्रातले, गोदावरी पात्रातले सगळी स्थानं आणि तत्संदर्भातल्या सगळ्या लीळा तुमच्या अशा डोळ्यापुढे असणार आहेत. आणि मग ते स्थान वंदन करताना तुम्हाला जे काही अंगाला काटा येणार आहे, डोळ्यात पाणी येणार आहे, त्याला म्हणतात गोडी फवणे, गोडी येणं. असं स्थानवंदन असतं का? असं स्थानवंदन नसतं. म्हणजे स्थानवंदनाचं सुद्धा आम्हाला ज्ञान जर का असेल तर तुमच्या स्थानवंदनातला भाग बघा तुम्हाला कसा बदललेला वाटेल. मग तुम्हाला कळेल आत्तापर्यंत केलेलं स्थानवंदन आणि आज करत असलेलं स्थानवंदन ह्याच्यात फरक आहे. कारण मागचं जे स्थानवंदन केलं ते त्याच्यामध्ये ज्ञानच नाही आहे. ज्ञान नसल्यामुळे विधिनिषेधाचं ज्ञान नाही आहे, त्याच्यामध्ये ती चर्या नाही आहे. म्हणजे विधी करताना, स्थानवंदन करताना पूर्ण लीळा तुम्हाला हे झाली पाहिजे, आठवली पाहिजे. मी तर थोडं पुढे जाऊन असं सांगेल, आठवली नाही पाहिजे, तुमच्या पुढे उभी राहिली पाहिजे लीळा, अक्षरशः उभी राहिली पाहिजे. म्हणजे ह्याचं उदाहरण मी तुम्हाला देतो. जेव्हा तुम्ही एखादं भीतीदायक काहीतरी ऐकता ना, नेमकं कसं असतं की भूताच्या गोष्टी रात्रीच्याच वेळेला निघतात, रात्रीच्याच वेळेला निघतात. कोणतरी प्रगट होतात आणि ते सांगतात भूताच्या गोष्टी, आणि आपण पण ते ऐकतो, आवडीपूर्वक ऐकतो. आणि मग त्याच्यामध्ये जेव्हा घाबरायला लागतो ना आपण, कधी घाबरायला लागता माहिती आहे तुम्ही? जेव्हा तुम्हाला असं वाटतं की इथे काहीतरी आहे, असं तुम्हाला जाणवायला लागतं. मग तुम्ही जेव्हा एकटे निघता सगळ्या गोष्टी ऐकून, तेव्हा तुम्हाला त्या अनुभवाला वाटतं की कोणीतरी आपल्यासोबत चालतंय, हे तुम्हाला कुठेतरी जाणवायला लागतं. म्हणजे असं वाटतं की सगळं आपल्या समोर घडतंय किंवा आपल्या सोबतच सगळं घडतंय. हे जेव्हा तुम्हाला जाणीव होते ना, तेव्हाच तुम्हाला भीती वाटेल बरं का. जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही की आपल्या सोबत घडतंय की आपल्या समोर घडतंय, हे जोपर्यंत तुम्ही ते इमॅजिन करत नाही तोपर्यंत तुम्हाला भीती वाटणार नाही. हे भीतीचं सांगितलं मी तुम्हाला. आनंदाचं सुद्धा असंच आहे. जोपर्यंत तुम्हाला असं दिसत नाही की आपल्या समोर लीळा घडते. आमच्या स्वामींनी सांगितलं की बाई आज काही बनवू नका जेवण, आज आम्ही भिक्षांनाच आरोहण करणार आहोत, असं स्वामी सांगतायत. स्वामी गेलेले आहेत भांडेबेदन जे स्थान आहे तिकडे स्वामी गेलेले आहेत. असं नसतं झाले, ते तुम्हाला असं डोळ्यापुढे जेव्हा तुम्ही तिथे जाल तेव्हा तुमच्या डोळ्यापुढे आलं पाहिजे. तरी बाईसांनी काय केलंय,
चांगला भात शिजवला, तो बनवला, तो मडक्यात ते घेऊन येत आहेत आणि स्वामींनी पाहिलं आणि स्वामींनी मनामध्ये आणलं असेल की बघा बाईसांना मी सांगितलं बनवू नका भात, तरी यांनी बनवलं. स्वामींनी काय केलं, खडा घेतला आणि तो खडा घेऊन तो त्या माठाला मारला, त्या भांड्याला, आणि ते भांड फुटलं ते आणि सगळा भात खाली सांडला. बाईसा म्हणतात, कटकट बाबा, हे चांगला भात बनवलेला होता आणि सांडलं सगळं काय. हे डोळ्यापुढे आलं पाहिजे तुमच्या, की स्वामी सांगतात, बाईसा तरी बनवतात आणि ते आणतात आणि बरोबर ते त्यानंतर मग म्हणजे हे पुढची लीळा आहे पूर्ण. नंतर स्वामींनी ते सगळे भिक्षांना जे आलेलं आहे त्यातलाच बरोबर पदार्थ बाईसांनी निवडून दिला आणि स्वामींनी ते भोजन करत करत ते सगळे भक्तजन बसलेले आहेत. हे सगळं दृश्य तुम्हाला त्या स्थानावर आठवलं पाहिजे. आम्हाला स्थानाला गेलं की लवंग, वेलची, खोबरं, खारीक, बदाम, काजू, नारळ, पान, सुपारी, खडीसाखर याच गोष्टी आठवतात. याच्या व्यतिरिक्त लीळा म्हटली तर माहितीच नाही, लीळा आठवायची म्हटली तर नाही, फक्त एवढ्याच गोष्टी आठवतात. मी असं म्हणेन की डोमेग्रामला गेल्यानंतर सगळी स्थानं करू, जर का लीळायुक्त करायची असेल पूर्ण तुमचे 2 ते 3 दिवस जातील. पूर्ण लीळा आठवायची आणि मग स्थानवंदन करायचं, एक घटी स्मरण तिथे करायचं, 2 दिवस तरी जातील आराम. मी असं म्हणेन की सगळी स्थानं नाही केली तरी म्हणजे जेवढी कराल तेवढी स्थानं अशा पद्धतीने करा, तुम्हाला एवढा आनंद वाटेल आणि पूर्णपणे तुम्हाला त्या स्थानवंदनाचा जो काही लाभ आहे, गोडी आहे ना वंदन करण्याची, ती पूर्णपणे तुम्हाला लक्षात राहील. आज आपल्याला स्थानं आठवतात म्हणजे लीळा माहिती नाही. अशा पद्धतीने जर का तुम्ही स्थानवंदन केलं तर स्थानही आठवेल, तिथली लीळाही आठवेल आणि लीळा आठवताना जे काही तुम्ही अनुभवणार आहात ते सगळंच्या सगळं तुमच्या घरी तुम्ही घेऊन येणार आहात. आत्ता आपण काय घरी घेऊन येतो, हे आम्ही स्थाना करून आलो, हे घ्या प्रसाद घेऊन आलो आम्ही. जे पण कोणी स्थानवंदन करून आलेत आणि ते म्हटले आम्ही प्रसाद घेऊन आलो, त्यांना विचारा लीळा घेऊन आलात का, कुठली कुठली स्थानं केली विचारा त्यांना. मग तिथल्या कुठल्या कुठल्या लीळा आहेत, तिथे किती दिवस स्वामी राहिले, तिथून कुठून आले स्वामी तिथे आणि तिथून स्वामी कुठे गेले हे विचारा बरं. प्रसाद नको आम्हाला, खाण्याचा प्रसाद नको आम्हाला, लीळेचा प्रसाद देता का द्या. देतील ते म्हणतील ते नाही माहिती, ते आम्ही लिहून ठेवलेलं आहे वहीमध्ये, आम्हाला त्याची लिस्ट माहिती नाही, काही नाही. म्हणजे हे काय आहे, ती गोडी येते का तुम्हाला, स्थानवंदनाची गोडी तरी येते का. आपण एक औपचारिक स्थानवंदन चालू आहे आपलं फक्त, तसं होता कामा नये. त्यातल्या विधिनिषेधाचं ज्ञान पाहिजे. स्थानवंदन करताना विधी कुठला असला पाहिजे, निषेध कुठला आहे ते पण आम्हाला लक्षात आलं पाहिजे. निषेध जर का आमच्याकडनं चुकून घडलेला असेल तर त्याचं प्रायश्चित काय आहे, त्याचं प्रसव मोडणं काय आहे, दंडवत घालणे काय आहे, हे सगळं आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तेव्हा ती क्रिया आहे. म्हणजे एखादी बाई स्वयंपाक बनवते तर तो पदार्थ जर का बिघडायला लागला तर त्या टायमाला काय करायचं त्या बाईला माहिती असणं गरजेचं आहे. दूध तापवायला ठेवलंय आणि ते जर का त्या ठिकाणी, म्हणजे आम्हाला मामाजींनी एक उदाहरण सांगितलं जुनं आश्रमातलं, की बासुंदीसाठी दूध आणलं आणि ते तापवायला लागल्यानंतर कळलं की दूध फाटायला लागलंय, म्हणजे दूध खराब झालं. ते आता एवढं मोठं दूध आणलेलं, आता हे दूध जर का खराब झालं तर काहीच उपयोगी येणार नाही. तिथे जाणकार व्यक्ती होती, त्यांनी लगेच त्याच्यावर तुरटी फिरवली आणि त्याचं काय झालं तयार, मग पनीर तयार झालं. बासुंदीची प्लॅन होता, पनीरची भाजी झाली त्या दिवशी. बोला, दूध वाया गेलं का ते. तुम्हाला कळलं पाहिजे की इथे अशा पद्धतीने आपल्याला उपयोगी जाता येईल. म्हणजे हे काय आहे, जो एखादा पदार्थ कुठेतरी अनुपयोगी जाणार त्याला उपयोगी कसा आणायचं, काय आणायचं, ह्याचं ज्ञान तुम्हाला विधी निषेधाचं ज्ञान असलं पाहिजे. आणि त्यानुसार तुम्ही काय केलं पाहिजे, जो चूक घडते त्याच्यामध्ये लगेच चूक न घडू देता ही गोष्ट बरोबर आपल्याला उपयोगी आणता आली पाहिजे. आणि म्हणून इथे ह्या गोष्टी आम्हाला टीकेच्या माध्यमातून सांगितलेल्या आहेत. जसं सांगितलेलं आहे की जर का कोणी तुम्हाला भेटायला येत असेल तर तुम्ही सुद्धा 2 पावलं काय केलं पाहिजे, समोर गेलं पाहिजे आणि त्यांना भेटलं पाहिजे. तुमच्या चेहऱ्यावर पण काय पाहिजे, हास्य असलं पाहिजे. तुमचा चेहरा हसमुख पाहिजे बरं का. तर तुमच्या कपाळात जर का आठ्या असतील, काही लोक असतात असे की त्यांच्या चेहऱ्यावर सदान कदा म्हणजे ते आंघोळ करून जरी आलेले असतील तरी त्यांचा चेहरा असा दिसतो ना की असं वाटतं की आत्ताच झोपेतनं उठून आलेले आहेत ते. त्या लोकांना किती आनंददायक, समजा आपण काहीतरी सांगितलं की बाबा
असं असं आहे, अमके अमके अधिकरण येणार आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर कुठलाच भाव नसतो, ना आनंदाचा ना दुःखाचा. एक त्यांचा जो चेहरा असतो एक म्हणजे एक उदासीन चेहरा असतो पूर्ण. म्हणजे जर का अशी व्यक्ती आपल्याला भेटली तर त्यांच्या भेटीचा आपल्याला तरी आनंद असणार आहे का? नाही. असं नसलं पाहिजे. म्हणजे कुणी जर का भेटायला आलेलं आहे, मग ते वासनिक असो ते साधू असो, आपण 2 पावलं पुढे गेलं पाहिजे. आपण 2 पावलं पुढे कसं गेलं पाहिजे? आपल्या चेहऱ्यावर सुद्धा काय असलं पाहिजे? स्मित हास्य असलं पाहिजे, आनंद असला पाहिजे. त्याचा आपण चेहऱ्यावर कपाळावर आठ्या आहेत आणि आपण त्यांच्यासमोर गेलो तर समोरच्या माणसाला लगेच कळतं की यांना आपण आलेलो आवडलेलं नाही आहे. म्हणजे ती भेट उपयोगी जाणार आहे का? त्या समोरचा जो व्यक्ती ज्या हेतूने आलेला आहे की आता ह्यांच्याकडे जाऊया आणि काहीतरी लीळा आपण विचारूया, काहीतरी चर्चा करूया, पण तुमचा चेहरा असा बघितल्यानंतर ते म्हटले नको जाऊ द्या, आपण आता आतमध्ये जाऊ, विशेष वंदन करून पाणी घेऊन लगेच निघू, आता काय बसण्याचा अर्थ नाही आहे. म्हणजे काय झालं? ती भेट उपयोगी गेली नाही. जर का तुम्ही आनंदित आहात, तेही आनंदित आहेत, तर आल्या लगेच दंडवत होतोय, म्हणजे हेच इथूनच सुरुवात होते आहे. ही देवाणघेवाण होते, त्याच्यानंतर त्यांचं आगत स्वागत होतंय, म्हणजे त्यांचं कुठेतरी सेवा शुश्रूषा होते आहे. बाहेरून जो व्यक्ती येतोय त्याचं आपण श्रमनिवृत्ती करतो आहे, ही सुद्धा एक विधी आपल्याला घडतो. त्याच्यानंतर त्यांना आपण काही चहापान करतो, त्याच्यामुळे आपल्याला विधी घडतो आहे. त्याच्यानंतर तुम्ही काहीतरी दैवराटीचा विषय काढला, ज्ञानाचा विषय काढला, याच्यामुळे काहीतरी देवाणघेवाण होते. परस्पर मथन की जे मग नूतन होय, म्हणजे ह्या वचनाचं विधी पालन घडतंय. म्हणजे तुमच्या जर का भेटीमध्ये जर का तुम्ही प्रसन्नतेने जर का समोरच्याचं स्वागत केलं तर एवढ्या गोष्टींचा लाभ होऊ शकतो. म्हणजे भेटीचं सुद्धा विधिनिषेध काय आहेत ते आपल्याला कळले पाहिजेत. आणि म्हणून जर का तुम्ही तशा पद्धतीने जर का भेटलात तरच काय होणार आहे? तै गुण फावे, म्हणजे तरच तुम्हाला भेटीचा लाभ होईल. जर का तुम्ही त्याच्यामध्ये उदासीनता दाखवली, अप्रसन्नता दाखवली, तर त्याच्यामुळे काय होणार आहे की तुम्हाला त्या भेटीचा लाभ होणार. या संदर्भातली आपण लीळा बघणार आहोत. पूर्वार्ध 120 क्रमांकाची. सांग देवी अवधूता तांबोळ दान, एकुदिसी उद्याचा पूजा सुरू झाल्यानंतर गोसावी चांग देवासी विहरणासी बीजे केले. आमचे स्वामी चांगदेवाला विहरणाला बीजे करतात. तेव्हा अवधूतू माडावरी बैसले होते. अवधूत जे आहेत ते त्या ठिकाणी बसलेले होते माडावर. गोसावी तेथ बीजे केले, गोसाव्यांची उजवियाकडे आसन झाले. ते आमच्या स्वामींना तिथे उजवीकडे आसन झालेलं आहे. तो डोळे नुघडी, आणि तो जो आहे तो अवधूत म्हणजे संन्यासी, तो त्यांनी काही डोळे उघडले नाही, त्याचे डोळे बंद आहे. मग गोसावी एकू श्री करू खांदावरी ठेविला, एके श्री करे हनवटी एसी धरिले. स्वामी त्यांच्या बाजूला जाऊन बसलेले आहेत. आमच्या स्वामींनी एक श्रीकर त्यांच्या खांद्यावर ठेवला आणि एक त्यांच्या हनवटीला असा हे करून मग सर्वज्ञ म्हणितले. हनवटीला धरलेला आहे स्वामींनी एका श्रीकराने. आणि स्वामी म्हणतात, कवणा पुरखा कारणे स्ने जन्मक्षेपीत असी जे बाप्या. कुणासाठी म्हणून तुम्ही ध्यान साधना करत आहात? कुणासाठी म्हणून तुम्ही हे तुमचं वैराग्य करत आहात? कुणासाठी तुम्ही आपला हा जन्म क्षेपित आहात, म्हणजे जन्म उपयोगी लावत आहात? कुणासाठी? परी तो बोले ना, परंतु तो काही बोलला नाही. स्वामी म्हणतात, ज्ञाने विन वैराग्य ते काही करावे बाप्या. म्हणजे यांच्याकडे वैराग्य तर आहे, परंतु त्याला ज्ञानाची जोड नाहीये, ईश्वर ज्ञानाची जोड नाहीये, यथार्थ ज्ञानाची जोड नाहीये. आणि जर का अशा ईश्वर ज्ञानाव्यतिरिक्त जर का तुम्ही काय आचरण करत असाल तर ते वैराग्य काही करावे बाप्या. म्हणजे अशा वैराग्याचा काय उपयोग आहे? वैराग्य ही यथार्थ ज्ञानयुक्त असलं पाहिजे. परी तो बोले ना, परंतु तरी सुद्धा तो एका शब्दाने त्यांनी बघितलं नाही, बोलला नाही. वास पाहेची ना, आणि डोळे उघडून सुद्धा त्यांनी पाहिलं नाही. मग गोसावी तयाचा तोंडी आपल्यानी श्री करे करुनी फोडी घातलिया. स्वामींच्या श्रीमुखी जे तांबोळ असेल, स्वामींनी काय केलं? ते तांबोळ आपल्या श्रीकराने स्वामींनी ते त्यांच्या मुखी घातलेलं आहे. आता इथे स्वामींनी आपल्या मुखाचं तांबोळ दिलंय,
असा काही उल्लेख नाही आहे. स्वामींकडे जे काही फोडी असतील सुपारीच्या त्या स्वामींनी त्यांच्या मुखामध्ये घातलेल्या आहेत. विडिया करुणी दिधलिया म्हणजे एका पानाचे 2 विभाग. एका पानाला जर का काच चुना लावून दिला तर त्याला म्हणतात विडा. आणि विडिया म्हणजे एका पानाचे 2 विभाग करायचे आणि त्या प्रत्येक भागाला काच चुना लावून पहिला एक भाग द्यायचा, तो थोडासा खाल्ला की मग दुसऱ्या ह्याला काच चुना लावून मग तो द्यायचा. असे छोटे छोटे जे हे आहेत, एकदमच जर का पान तुम्ही मोठं खाल्लं तर ते पूर्ण तोंडामध्ये चावायला ते अवघड. म्हणून काय करायचं, छोटं एका पानाचे 2-2 विभाग करून द्यायचं, त्याला विड्या असं म्हणतात. त्या विड्या स्वामींनी त्यांना दिल्या. मग गोसावी बीजे केले आणि मग आमचे स्वामी तिथून बीजे करतात. तर या लीळेमध्ये आपण त्या डोंगरगणच्या त्या साधकासारखं पाहिलेलं आहे की त्यांनी सुद्धा स्वामींकडे पाहिलं नाही आणि बोलले सुद्धा नाहीत ते. मग स्वामी म्हणतात, बघा कैरिगोनी ठेला असे ऐसा जर येथीचा जर का असता तर अनेक लाहे. तर मग या ठिकाणी सुद्धा स्वामींनी यांच्या हनवटीला पकडलं. स्वामी स्वतः बोलले. त्यांनी स्वामींनी एक विडिया करून त्यांना मुखामध्ये त्यांच्या भरलं, परंतु तरी पण त्यांनी ते खाल्लं असेल, परंतु स्वामींकडे त्यांनी पाहिलं नाही आणि बोलले सुद्धा ते नाही, डोळे सुद्धा त्यांनी उघडलं नाहीत. म्हणजे अशा प्रकारे ते आपल्या साधनेशी काय झालं फक्त की त्यांच्याकडे वैराग्य नाही. त्यांच्याकडे वैराग्य आहे परंतु त्यांच्याकडे ज्ञान नाही. आमच्या स्वामींनी सांगितलं की सकळ सामुग्र्या परित्यजोनी, सगळ्या जे काही अन्य राठीच्या सामुग्र्या आहेत सगळ्यांकडे आहेत, परंतु त्याचा त्याग करून तुम्ही इकडे या आणि ब्रह्मविद्येवर उहापोह करा. आणि एकीकडे सांगतात की अर्जुन देव सकळ सामुग्र्या सामुग्रीवंत एक वांचुनी, त्यांच्याकडे सगळं होतं. अर्जुन देवाकडे काय नव्हतं, सगळंच होतं. अभिनय, पराक्रम शक्ती, कौशल्य, एका राजाकडे जे काही असलं पाहिजे ते सगळं होतं त्यांच्याकडे. आणि स्वतः परमेश्वर पण होते त्यांच्यासोबत अजून, म्हणजे सगळ्यांपेक्षा अजून विशेषता सगळं होतं, परंतु तरी पण त्यांच्याकडे ज्ञान नव्हतं बरं का. कृष्ण महाराज सोबत असून सुद्धा त्यांच्याकडे ज्ञान नव्हतं. अर्जुन देवाकडे ज्ञान नव्हतं. म्हणून स्वामी म्हणतात की परी एक वांचून, सकळ सामुग्री सामुग्रीवंत परी एक वांचून, म्हणजे एक ब्रह्मविद्या त्यांच्याकडे नव्हती. ती युद्ध प्रसंगी आमच्या स्वामींनी त्यांना त्या ब्रह्मविद्येचं निरूपण केलं आणि ती ब्रह्मविद्या निरूपण केली. आत्ता जे वचन आपण घेतलेलं आहे की ज्ञान झाल्यानंतर वैराग्य ते कसं उत्पन्न होतं, त्याचं एक जिवंत उदाहरण आपल्याला ह्या द्वापर युगातल्या ह्या प्रसंगावरून कळेल की अर्जुन जो आहे तो आसक्त आहे एकदम. तो जेव्हा युद्धाला उभा राहतो, म्हणजे युद्ध का करायचं आहे, राज्यासाठी, म्हणजे राज्य सुद्धा काय आहे, आसक्तीचाच एक भाग आहे. पण ज्यांच्यासोबत युद्ध करायचं ते सगळे नातलग आहेत. आता तिथे परमेश्वर जे आहेत तिथे उभे आहेत त्यांना सांगण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी. अर्जुन म्हणतो हे माझे गुरु आहेत, हे म्हणजे आमचे अमके आहेत तमके आहेत, हे सगळे माझे नातलगच आहेत, यांना मी कसं काय मारायचं, म्हणून तो आसक्त झालेला आहे. खूप वेळा असं होतं की स्वामींनी सांगितलेलंच आहे, याचं पण वचन सांगितलं आहे, संबंधी अधिकार नाही. म्हणजे जिथे आपले नातलग आले त्या ठिकाणी आपण धर्म करण्यार्थी आपण कमजोर पडतो बरं का, थोडे कमकुवत होतो, आपण कुठेतरी कमकुवत होतो. जसं तुम्ही आता मंदिरात बसलेत, पोथी ऐकताय आणि तुम्हाला आठवलं 7 वाजले हे आले असतील बरं का. आता हे असं आठवलं की लगेच आपण लीळेतनं आपलं मन गेलं, किंवा मुलगा आता क्लासहून आला असेल असं आठवलं की लगेच आपण धर्म ऐकण्याअर्थी आपण कमकुवत होऊन जातो. की मग आता त्यांनी मग पाणी घेतलं असेल का, मग चहा घेतला असेल का, जेवण बनवून ठेवलं त्यांना सांगितलेलं तर आहे, मग ते घेतील की नाही घेतील, म्हणजे ते विचार तिकडे गेले. लीळा पण ऐकतोय, ते विचार पण चालू आहेत, म्हणजे कमकुवत झालो. अर्जुन देव सुद्धा कमकुवत झाले त्या ठिकाणी आणि शस्त्र टाकून बसले हातातनं. तेव्हा कृष्ण महाराजांनी ब्रह्मविद्येचे निरूपण केलं आणि मग त्यांची आसक्ती निघून गेली. मग त्यांना कळायला लागलं की हे ज्यांना आपण आपलं मानतो ते आपले कोणी नाही आहेत, हे आपले कुणी नाही आहेत. वास्तविक ह्याचं उदाहरण आजकालच्या लोकांना देणं एकदम सोपं आहे. सिरियलचं मदत घेऊ आपण त्याच्यासाठी. तुम्ही मालिका बघता ना टी व्हीवरची, त्याच्यातनं काहीतरी बोध पण घ्यावा, फक्त त्यांची रडारड घ्यायची नाही.
काहीतरी बोध घेऊ शकता तुम्ही की या मालिकेमध्ये ही जी व्यक्ती आहे ही व्यक्ती ह्या मुलाची आई आहे, आणि तुम्ही दुसरी मालिका बघता त्याच्यामध्ये पण ती व्यक्ती आहे ती दुसऱ्या मुलाची आई आहे. म्हणजे या मालिकेत याची आई आहे आणि त्या मालिकेमध्ये पण ती बाई आहे ती दुसऱ्याची आई आहे. याच्यातनंच कळलं पाहिजे आपण सुद्धा एक सिरियल आहे. आत्ता आपली एक सिरियल चालू आहे 100 वर्षाची. ही 80 वर्षात संपते की 50 वर्षात संपते माहिती नाही. याच्यामध्ये आज आपले आईबाप हे आहेत, आपला मुलगा मुलगी हे आहेत, आपले नातलग हे आहेत. तुमचं आता ही सिरियल संपली, तुम्ही मेलात की तुम्ही दुसऱ्या सिरियलमध्ये तुमची हे होणार आहे, सिलेक्शन होणार. तिथे तुमचे आई वडील वेगळे, तुमचा मुलगा मुलगी वेगळे, नातलग वेगळे. इकडे तुम्ही विदर्भातले असाल तर तिकडे तुम्ही नाशिकवाले व्हाल किंवा पुणेकर व्हाल किंवा मुंबई, सगळं बदलणार आहे. हा इकडचा तिकडे जन्मणार. महाभारत तुम्ही जर का बघितलं त्याच्यामध्ये हेच तुम्हाला सगळं वाचायला मिळेल तुम्हाला की मागच्या जन्मामध्ये असं असं झालं होतं आणि मग ते त्या ठिकाणी त्यांना वरदान मिळालेलं होतं, मग ह्या जन्मात ते हे झाले. बघा मागच्या जन्मात त्यांचे आई वडील वेगळे, या जन्मात वेगळे. आपलं सुद्धा हेच चाललेलं आहे. पण आपण ह्याच जन्मातल्या आई वडिलांना असं मानलेलं आहे हेच आपले सर्वस्व आहेत. आणि ही आसक्ती आपण एवढी जोडून ठेवलेली आहे, एवढी जोडून ठेवलेली आहे की ती काय आपली निघता निघत नाही. अर्जुन देवाने ही भगवद्गीता ऐकली आणि त्यांची आसक्ती क्षणात निघून गेली. ते म्हणाले करिष्ये वचनम तव. स्वामींनी सांगितलं मामेकम शरणम व्रज, मला शरण ये. लगेच स्वामींना शरण गेले आणि म्हणाले की करिष्ये वचनम तव, तुम्ही जे म्हणाल ते मी करेल. एकदाच भगवद्गीता ऐकली. माझ्या माहितीनुसार 45 मिनिटामध्ये भगवद्गीता सांगितलेली आहे, म्हणजे ते निरूपण केलेलं आहे माझ्या माहितीनुसार. मग 45 मिनिटामध्ये अर्जुनाचं हे झालं. परंतु आपण किती वेळा भगवद्गीता वाचतो? माझ्या मते हे वास्तुशांतीला भगवद्गीता वाचण्याचं हेच एक कारण असावं. साधू लोक जातात ना भगवद्गीतेचं पारायण का करतात? आता हे नवीन घर घेतलेलं आहे, नवीन घरामध्ये याची आसक्ती अजून लागून राहील, अजून भगवद्गीता वाचून टाकूया. कदाचित भगवद्गीता ऐकून काय होईल, आसक्ती याची निघून जाईल आणि ह्या घरातनं हा लवकर बाहेर पडेल, अनुसरण गेलं, असं काहीतरी असावं बरं का. परंतु आपण कसे आहोत, आपण एकदम निगरगट्ट लोक आहेत. आपल्याला कृष्ण महाराजांनी जरी गीता येऊन सांगितली तरी आपण त्यांना सांगू ठीक आहे अर्जुन देवाचं ठीक होतं पण आम्हाला इतकी कामं आहेत आता तर आम्हाला काही जमणार नाही आता. म्हणजे तुमचं काही आम्हाला ऐकता येणार नाही कारण की आत्ताच पाणी येणार आहे, म्हणून आम्हाला घरी जावंच लागणार आहे, भाजी आणायची आहे, स्वयंपाक बनवायचा आहे. म्हणजे हे सगळं आसक्ती जी आहे ती अर्जुन देवाची निघाली. नुसतं महाभारत बघून, भगवद्गीतेच्या पारायणावर पारायण करून आणि ते महाभारत ऐकून आणि ते कृष्ण महाराजांच्या अर्जुनाच्या कथा ऐकून काही उपयोग नाही हो. जर का त्याच्यातली अर्जुन देवाची आसक्ती आपल्या लक्षात येत नसेल किंवा त्यांची अनासक्ती जर का आपल्या लक्षात येत नसेल, मामेकम शरणव्रज हे वचनाचा अर्थ कळत नसेल, करिष्ये वचनम तव ह्या अर्जुनाने स्वामींना दिलेल्या शब्दाचा जर का आपल्याला अर्थ कळत नसेल तर भगवद्गीता वाचून काही उपयोग नाही. आम्हाला तर भरपूर लोक येतं बाबा आम्हाला भगवद्गीतेचं पारायण करायचं. काय करायचं भगवद्गीतेचं पारायण करून? आम्ही वाचतो, आम्हाला संस्कृत कळत नाही, जे ऐकणारे असतात त्यांना संस्कृत कळत नाही. दोघही एकदम रिकामेच राहतात. ऐकणाऱ्यांना काय कळतं सांगा? संस्कृत ज्यांच्याकडे भगवद्गीतेचं पारायण होतं त्यांना काय कळतं? काही धसा मग कळत नाही. फक्त त्यांना एवढंच कळतं अध्याय संपला विडा ठेवून घ्या, बस एवढंच माहिती असतं त्यांना, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. त्याच्यापेक्षा सूत्रपाठाचं पारायण करून त्याला करताना त्याला बसवलं तर कमीत कमी त्याच्या कानावरून काहीतरी जाईल, ते तरी जाईल त्याच्या मुखात. म्हणजे तुम्ही जेव्हा भगवद्गीता असेल किंवा सूत्रपाठ असेल, जेव्हा तुम्ही त्या पद्धतीने जर का आपण सुरुवात केलेली तिथे बीजरूपतेने जर का तुम्ही त्याचं अध्ययन केलं तर काय होईल की तुम्ही तुमच्या साधनेशी एकनिष्ठ तर व्हालच, परंतु त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं आहे ते आचरणासाठी सुद्धा तुम्ही एक गांभीर्याने त्याचा विचार कराल आणि ते तुमच्या आचरणामध्ये थोडं ते यायला लागेल. आणि म्हणून स्वामींनी स्वतः सांगितले की ज्ञानेविना वैराग्य हे काही उपयोगाचं नाही. ज्ञानेविना मागच्या वेळेस विश्लेषण बघितलं की ज्ञानेविना भक्ती सुद्धा काही कामाची नाही.
आणि ज्ञानेविना ज्ञान सुद्धा काही कामाचं नाही. सगळं ज्ञानयुक्त पाहिजे. आमच्या स्वामींनी बघितलं की या जीवाचा उद्धार करायचा असेल तर ह्याची ऊर्ध्वगती करावी लागेल. ऊर्ध्वगती करण्यासाठी काय करावं लागेल? सगळ्यात आधी याला ज्ञान द्यावं लागेल. आणि सगळ्यात आधी सृष्टीमध्ये, मूळ सृष्टीमध्ये जेव्हा जीव आला, तिन्ही मूळ सृष्टीमध्ये जेव्हा जीव आले तेव्हा सगळ्यात पहिले परमेश्वरांनी त्यांना आधी काय दिलं असेल तर ज्ञान दिलं. कारण की जीव सज्ञान व्हावा ही परमेश्वराचा मनोधर्म आहे. ज्ञान देऊनी उद्धरिती असं आलेलं आहे. म्हणून आपण सुद्धा काय केलं पाहिजे? ज्ञान असल्याशिवाय काही करू नये. आणि काही करण्यासाठी आधी आपण काय केलं पाहिजे? ज्ञान हे आपण घेतलंच पाहिजे. तर अशा प्रकारे आपण आजच्या या सत्रामध्ये आचार्य या प्रकरणासंदर्भातलं 221 क्रमांकाचं वचनांत संदर्भातली पूर्वार्ध 120 क्रमांकाची सांगदेवी अवधूता तांबोळदान ही लीळा आजच्या या सत्रामध्ये आपण श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत हो.